नमस्कार. स्मिताताई खूपच छान आणि खूप अभ्यास पूर्ण असं तुमची ही नाट्यछटा म्हणजे कळतंय, की तुम्ही किती अभ्यास केलाय ते लिहिताना. कारण असं लिहिणं हे खरं खूप कठीण आहे आणि त्याच्यातलं काव्य परत आणि हे सगळं खूपच छान. धन्यवाद. अ, मी अंजली मायदेव. मी भारतातून माझी कविता आणि ललित असं तुमच्यासमोर सादर करणार आहे. कार्यक्रम खूप छान चाललाय, पण मला दडपण येत नाहीये. म्हणजे मला छान वाटतंय, की अरे वाह! छान-छान सगळेजण वाचतायत, तर आपल्याला चांगल्या लोकांमध्ये काहीतरी वाचायला मिळतंय. मृदुलाताई तुमचं आणि दोघींचं तुमचं खूप-खूप अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. मी सुरू करते. पाऊस आणि धरती ह्यांच्यातलं हे प्रेमकाव्य म्हणता येईल, पण ते ललित स्वरूपातलंच आहे आणि जोड काव्य आहे, म्हणजे जोड कविता आहेत ह्या. एका कवितेला पूरक अशी दुसरी कविता आहे. मी सलग त्या सादर करते. आवाज नीट ऐकू येतोय ना माझा? अ, वर्षातून एकदाच येतोस, राहणार रे हौस भागेस तोवर. उपऱ्यासारखा दारातून आलोच करतोस. कुठे जायची असते घाई, की भावते तुला ही परदेशवारी? जाण्याबद्दल काही नाही, पुढच्या वर्षाची देऊन जा ग्वाही. तुझ्या येण्यानं माझा श्रावण खुलतो, गणरायाला अभिषेक घडतो. दिवाळीतल्या माझ्यावरच्या रांगोळीला तुझा धसका असतो. नातं तुटतंय का रे आपलं? काहीतरी सुटतंय का आपलं? दिवाळीची रांगोळी भिजवणं तुला वाटू लागलंय का परक? यावर्षी तर कमालच केलीस. मुक्कामाला यायचंच नाही म्हणतोस. तुझी लागलेली सवय सोड कशी म्हणतोस. ऋतुचक्राच्या आर्याना रे आपण. तुझं बरसणं माझ्यातून उगवणं, माझ्या उगवण्यातून तुझं बरसणं. माणसानी ताळतंत्र सोडलं तरी आपण का रे बिघडायचं? माणसानी ताळतंत्र सोडलं तरी आपण का रे बिघडायचं? परवा गावाच्या घराच्या पडवीत दूर कणकेश्वरावरून येणारा तुझा आवाज ऐकला. बरसण्याचा हं? ढगांचा नाही. ते काय बोंबाबोंब करत मुंबईत पण येतात. पण तुझा आवाज दूरवरून येताना खूप दिवसांनी ऐकला. अगदी घराच्या अलीकडच्या वळणावर कुणा प्रियकरानं बाईकचा सूचक हॉर्न वाजवावा ना, अगदी तसा. कणकेश्वरावरून येणारा तुझा आवाज हळूहळू झाडातून, पानांवरून पुढे-पुढे येत असल्याची जाणीव इतकी छान रोमॅन्टिक होती. आणि एका क्षणी तू अंगणात दाखल. इतकं मनावर घेतलंस माझं विनवणं. अर्थात मी मनापासूनच बोलावलं होतं. इथं सगळीजण किती खुश आहेत म्हणून सांगू. यावर हे असंच जमेल तसं बरसत. अरे जिथे कौतुक आहे तिथे तर जायलाच हवं ना. तुझ्या कोसळण्याचं, रिमझिमण्याचं, डोकावून जाण्याचं सगळंच इथे कौतुकाचं. तुझ्या न येण्यानं हे सर्व इथले स्वतःलाच इतका दोष देतात आणि तुझ्या येण्यानं मात्र भरून पावतात. आणखीन एक सांगू, नादिष्टपणा थोडा कमी कर रे. एखाद्या ठिकाणी खुळावल्यासारखा रमतोस, जणू तिथलाच होतोस. शेवटी हा कधी जातो असं होऊन जातं. आणि काही जण डोळ्यात आशा घेऊन वाट पाहत असतात, केविलवाणी होऊन, तर त्यांच्या डोळ्यातून वाहतोस. सगळे आपलेच ना रे. आणि आणखीन एक कबुली आहे बरं का आपल्यात, काहीतरी अव्यक्त, मुकं, अबोल नातं, न बांधताही कधीही न तुटणारं. पाऊस सखा. कमाल आहे हं तुझी. सख्यानी इकडे सर्व कोरडं असल्याचा सांगावा दिला होता. पण माझं विमान लँड होतानाच खिडकीतून काळे ढग दिसले आणि बरसतानाचा तूही. मला खात्री नव्हती, पण लक्षात आलं या मोसमातला नवा तू भेटलाच नव्हतास आणि त्यात मी नवीन प्रदेशात आलेली. मग नवीन ठिकाणी मला ओळखणारा हवा-हवासा लाडका तू माझ्या स्वागताला नाही येणार मग कोण येणार? मी कधीच अपशब्द वापरत नाहीये तुझ्याबद्दल. अगदी तुझ्या परोक्ष देखील तुलाही माहितीये. त्यामुळे अचानक आलेल्या तुला पाहून अजिबात चिडले नाही, गांगरले नाही आणि वैतागलेही नाही. मला खात्री होती, तू सगळं साजरं करणार. अगदी माझ्या घरापर्यंत सोबत करत आलास. रात्र झाली होती, त्यामुळे तुला न्याहाळता नाही आलं. पण मी घरात शिरल्यावर अगदी माझ्या बाल्कनीतून ओथंबलास, खिडकीतून पाझरलास, खिडकीतून तुषारलास सुद्धा. सख्याची कोण धावपळ झाली होती. बाल्कनीचं दार, बेडरूमच्या आणि किचनच्या खिडक्या लावता लावता.
मी मात्र तुझे शिडकावे लिहून तशीच होते धुंदावलेली. किती वेळ. एअरपोर्ट पासून घरापर्यंतचा रस्ता आधीच मुळी फार देखणा आहे. त्यात तू त्याला ओलाचिंब केला होतास. टॅक्सीच्या काचेवरच्या सैरभैर झालेल्या वायपरच्या बटा, काचेबाहेरचा रंगात आलेला तू आणि रस्त्यावरच्या काळोखात उभेचा आभास निर्माण करणारे उंच खांबावरचे दिवे. काचांच्या आतली मी मनातून मोहरून गेले होते. आहाहाहा! कुणी पहिल्यांदा भेटावं ना, तर ते अगदी असंच. पण नंतर 2 दिवस गायबच होतास. पण कुठे म्हणजे कुठेही दिसला नाहीस. हो, हो, हो. शनिवारी रात्री आम्ही जवळच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. जवळच जायचं म्हणून चालतच गेलो होतो. तेव्हा हळदी-कुंकाला गुलाब पाणी शिंपडावं ना, तसा किंवा खानदानी यजमानानी पाहुण्यांचं स्वागत करावं, तसा शिष्टासारखा अगदी गुलाब पाणी थोडा वेळ, अगदी काही मिनिटं हजेरी लावायला आलास. काल इथल्या एका हस्तकला वस्तूंच्या बाजारात जाईन असं ठरवत होते. मी एकटीच निघणार होते. सखा कामात व्यस्त होता. मग जावं न जावं मनात ठरवत होते. शेवटी संध्याकाळी निघायचं पक्क केलं. आणि कमाल आहे तुझी. तुला काही ऐकू येतात का माझ्या मनातले विचार? सख्याला म्हणे वाचता येतात. माझ्या डोळ्यात डोकावलेले. तुला काय एकदम ऐकूच येतात का? मी चप्पल घालून बाहेर जायला तयार आणि तू कोसळायला आतुरच जणू. अरे येतं मला एकटीला जायला सगळीकडे. असं ओरडून बाल्कनीतून तुला सांगावंसं वाटत होतं. मग काय? झिरपत होतास सगळ्या बाजारच्या रस्त्यावरून माझ्यासोबत. दुकानात शिरले तर पागोळीतून तुझा होताच पहारा माझ्यावर. मी पण हट्टी. घरीच तुला पाहताच घातलेल्या चपला काढल्या, सुंदर सलवार कमीज घातला होता तो बदलला, केपरी आणि टी-शर्ट घालून निघाले स्वार व्हायला तुझ्या आगाऊपणावर. छान रमून भिजत सगळी खरेदी केली. इथल्या कलमकारी प्रिंटच्या इतक्या सुंदर साड्या मिळाल्या म्हणून सांगू? तुला काय सांगणार? होतासच की तू. आज सकाळी चहाच्या वेळी सखा म्हणाला शेवटी, "आज नको ना जाऊ. हे नेहमीचंच आहे. मलाही नव्हतं निघायचं. आज पण निघणं तर भागच होतं." आता विमानतळावर येताना सुनं-सुनं वाटत होतं. आतून रिकामं झाल्यासारखं. पुन्हा एअरपोर्टच्या त्या देखण्या रस्त्याला लागले. टॅक्सीत कुठली तरी अगम्य गाणी लागली होती. इतक्यात समोरच्या काचेतून आकाशाकडे लक्ष गेलं, तर ढगांची धांदल चालली होती तिथे. मिनिटात 2 मिनिटात बाहेरचा माहोल बदलू लागला. तुझ्या आगमनाचे ढोल वाजू लागले. आणि माझी नेहमीची त्या रस्त्यावरची लाडकी झाडं, कण्हेर, पिचकारी, बोगनवेल मला निरोप द्यायला हात हलवत आहेत, असा भास होऊ लागला. क्षणात मनाने काट टाकली. वाटलं तू मुद्दामूनच आलास निरोप द्यायला, जसा स्वागताला आला होतास. पण यावेळी झरला नाहीस. लपून पाहत होतास. पण होतास नक्की. बाकी माहोल तर तगडा बनवला होतास. दिसला नाहीस, भेटला नाहीस म्हणून खट्टू नाही झाले. विचार केला आणि निर्धास्त झाले. तू आहेस की कायम माझ्यासाठी आणि इथे माझ्या सख्यासाठी सुद्धा. तुझी सखी. धन्यवाद. अंजली, खूपच छान झालं वाचन. कविता जास्त आवडली. चेतन गुणोक्ती अलंकाराचा खूप छान वापर केला होता. धन्यवाद. प्रसिद्ध शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर यांनी हो. माझ्या पावसाची गोष्ट नावाचा एक लेख पूर्वी लिहिला होता. त्याची मला खूप हं. आठवण आली. खूप छान हो. आवडलं. धन्यवाद, धन्यवाद. मी सागर साबळे. मी अमेरिकेतून कॅलिफोर्नियातून बोलतोय. खूप छान चाललाय शब्दांगणाचा कार्यक्रम. आज मी एक लिहिलेला छोटा विनोदी लेख वाचतोय. दिवाळीचे दिवस आहेत आणि मला वाटतं बऱ्याच जणांकडे फराळाची तयारी सुरू असेल. तर कदाचित हा लेख तुम्हाला आवडेल. लेखाचं नाव आहे खाणं, व्यायाम आणि सल्ले. डिस्क्लेमर देऊन ठेवतो, या लेखाचा प्रत्यक्ष कुणाशी संबंध नाही. त्यामुळे जरा लाईटलीच घ्यावा. समजा तुमच्या समोर कोणी एका बशीत चिवडा आणि दुसऱ्या बशीत जिलेबी ठेवली, तर तुम्ही काय निवडाल? आप्पानं मला विचारलं. अहो, चिवड्याबरोबर जिलेबी कशी ठेवतील? चिवडा असेल तर चहा आणि जिलेबी असेल तर मठ्ठा असेल ना बरोबर. मी जरा प्रश्न टोलवायचा प्रयत्न केला. अहो समजा हो. हां, आता समजायला काय? आपण काहीही समजू. आता हा प्रश्न मला तिखट अधिक आवडतं का गोड? आणि यावरून माझ्या स्वभावाचं परीक्षण असा काहीतरी असावा, असा माझा आपला अंदाज होता. पण काय सांगावं? न जाणो कदाचित मी न सांगितलेला पदार्थ आप्पाकडे असावा, म्हणून थोडासा सावध पवित्रा घेत आणि जिलेबीची मनातल्या मनात माफी मागत मी म्हणालो, "हं, तशी जिलेबी आवडते मला, पण मी चिवडा निवडेन." "आहा!" आप्पा पुढे म्हणाला.
आता मला सांगा, तुमच्या पुढे चिवडा आणि चकली ठेवली तर तुम्ही काय निवडाल? आता मात्र मला वैताग यायला लागला. एक तर हा आप्पा देत काहीच नव्हता. पण हे असेल तर काय खाल? ते असेल तर काय खाल? असे एकावर एक प्रश्न विचारून मला वैताग आणत होता. एक तर खाण्यावरून कुणीही कुणाला प्रश्न विचारू नये अशा मताचा मी आहे. मला ना एक-एक पदार्थांची नावं ऐकली की लगेच भूक लागते. भले मग माझं नुकतंच जेवण का झालेलं असेना आणि पोटातली भूक भागली तरी तोंडातली भूक असतेच ना हो. मी थोडंसं चिडून आप्पाला विचारलं, "आप्पा, अरे तू नुसत्याच गप्पा मारतोय का काही खायला देतोयस? सांग ना, चिवडा का चकली?" "अ, ठीक, चकली." त्याच्याकडच्या पिशवीत काय असेल याचा अंदाज घेत मी म्हणालो, "मागे हा आप्पा कधीतरी चकलीच्या पिठाचा धंदा करत होता, असं माझ्या कानावर आलं होतं." वाटलंच मला, इथंच चुकतं तुमचं. आता हे काय नवीन? मी आपलं हा विचारलेल्या त्या प्रश्नाची सरळ उत्तरं देत होतो आणि हा एखाद्या परीक्षकाने पेपरमधल्या सगळ्या उत्तरावर काट मारावी आणि 0 गुण द्यावे तसा बोलत होता. हां, इथंच चुकतं. चुकतं काय? तुमचं तुमच्या जिभेवर बंधन नाही, मनावर ताबा नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मी यातलं काहीच खाणार नाही. माझ्या वाढलेल्या पोटाकडे एक कुत्सित नजर टाकत आप्पा म्हणाला, "आता हा आप्पा ना म्हणजे पाप्याचं पितर. भारतातल्या कुठल्याही कुपोषित जमातीतला म्हणून खपेल." मला रागावून त्याचे ते 2 दात ठोशानं घशात घालावेसे वाटले. पण आमचं आपलं मनातच हो. हं, असं होय? हो, हो. आता ना मी डाएटचं घेतलंय मनावर. असं मी काहीतरी बोललो आणि जमेल तेवढा ओशाळता भाव तोंडावर ठेवत त्याचा निरोप घेतला. ही त्या आप्पांसारखी मंडळी आहेत ना, त्यांचा मला अतिशय तिटकारा येतो. एकतर त्यांनी कितीही खाल्लं तरी त्यांच्या अंगी लागत नाही आणि आमच्या अंगाला लागलेलं यांना बघवत नाही. मग येतात अशी काहीतरी प्रश्नावली घेऊन आणि भर रस्त्यात गाठून गुगली टाकायला सुरुवात करतात. असेच माझे एक स्नेही कुठंही भेटलो, की सारखे विचारतात, "काय म्हणताय? सूर्यनमस्कार करताय ना?" मागं त्यांनी कुठलंतरी फुकटातलं एक शिबिर केलं आणि तेव्हापासून त्यांनी सूर्यनमस्काराचा जो घोषा लावलाय, तो ऐकला तर तो सूर्यनारायण सुद्धा ग्रहमालिका सोडून पळून जाईल. त्यांनी विचारलं ना, की मी पण लगेच, "हो ना, एकदम नियमित, नियमित घालतोय," असं सांगतो. आता माझा नियमित नमस्कार शेजारच्या मारुतीला सुद्धा उभ्या-उभ्या असतो. पण यांना ते कोण सांगणार? पण एवढ्यावर ते थांबत नाहीत. लगेच पुढचा प्रश्न तयार असतो. किती घालताय आजकाल? आता हा मात्र मला अवघड प्रश्न असतो. अवघड का? अवघड यासाठी, की मी यांना गेल्या वेळेला मी किती सांगितले होते हे मला आधी आठवावं लागतं. एकदा मी त्यांना 20 सांगितलं आणि नंतर परत एकदा भेटल्यावर मी चुकून 12 म्हटलं. तर काय गदारोळ सांगू महाराजा. "अहो, मागच्या वेळी तुम्ही 20 पर्यंत पोहोचला होता. नमस्कार कमी झालेत आणि पोट वाढतंय बरं का." अशी टकळी सुरू झाली. तर योगासनामध्ये शवासन सोडून मला कुठलंही बाकीचं आसन आवडत नाही, हे यांना कोण सांगणार? आणि सगळी मंडळी माझ्या पोटावर का पाय द्यायला बघतात ते काही मला कळत नाही. कुठलीही गोष्ट वाढणार हा निसर्ग नियम आहे. त्याप्रमाणे ते म्हणजे माझं पोट त्याचा दिनक्रम सुरू ठेवते आणि मी माझा तोंडाचा. आणि छान गोल आकार हे सुदृढ पोटाचं लक्षण नाही का? हे बघवत नाही लेकाच्याना? मग काही जण सिक्स पॅक्स काय करतात, पिळदार शरीरयष्टी येऊन मला काय दाखवतात. त्यांना वाटतं, की मला यातून प्रेरणा मिळेल. काही विचारू नका. काय करायचे तो असले उद्योग? काय एक-एक लोकं भेटतात सांगतो तुम्हाला. परवा ना, परवा एक जण मला भेटला आणि म्हणाला, "तुम्ही तुम्ही शाकाहारी व्हा आणि आणि रोज 10,000 पावलं चाला. बघा कसा फरक पडतो लगेच." ह्या 2 माझ्या नावडीच्या गोष्टी एका वाक्यात सांगण्याचं असं धैर्य पूर्वी फक्त आमच्या सौंकडं होतं. आता हे रोज 10,000 पावलं चालणारी माणसं आहेत ना, त्यांच्याकडे बघून मला तर त्यांचे खरंच पायच धरावेसे वाटतात आणि सांगावं वाटतं, की "नका रे बाबा एवढं चालू." आणि शाकाहाराचं काय हो? हत्ती हा पूर्ण शाकाहारी प्राणी आहे आणि दिवसभरात 10,000 पेक्षा नक्की जास्त पावलं चालतो. पण म्हणून एकही हत्ती मी किरकोळ शरीरयष्टीचा झालेला पाहिलेला नाही. किंवा कुठलाही हत्ती आज फार खाल्लं बाबा, पोट वाढलंय म्हणून चिंता करत बसलेला किंवा उपास करताना मला दिसलेला नाही. हत्तीच्या चेहऱ्यावर ना मला नेहमी एक कृतकृत्य झाल्याचा भाव दिसतो आणि तोच माझ्या ठायी यावा म्हणून मी पण पोटपूजा तेवढ्याच भक्तिभावानं करतो. आणखी एक जण असाच भेटला.
त्यानं मला शीर्षासन करायचा सल्ला दिला. आपल्याला देवानं 2 भरभक्कम पाय दिलेले असताना आणि त्यावर उभं राहिल्यावर जग छान दिसत असताना सगळा भार एवढ्याशा डोक्यावर टाकायचं लोकांना काय खूळ असतो हे मला आज तागायत कळलेलं नाही. आणि डोक्यावर उभं राहून वजन कसं कमी होईल हेही समजत नाही. हे व्यायामवाले झाले, की दुसरी मला भेटणारी फौज म्हणजे डाएटवाले. मला तर वाटतं हे डाएटवाली माणसं ना म्हणजे कुठल्यातरी पंथाची उपासक असल्यासारखी वागतात. दर आठवड्याला काहीतरी नवीन खूळ घेतलेलं कुणीतरी मला भेटतं आणि काहीतरी फुकटचे सल्ले देतं. अर्थात कुणीही न मागता स्वखुशीने दिली जाणारी आणि अनेकदा दिली तरी त्या देणाऱ्या व्यक्तीबद्दल काय मेली कटकट आहे असं वाटवणारी गोष्ट म्हणजे सल्ला. मला कुणी दही खायला सांगितलं. ते म्हणतात रोज दही खा. आता दही मी खातोच, पण ते चिवड्याला सोबत म्हणून किंवा चकली बरोबर. पण हे तिथं सांगायची खोटी. हं, मी आपलं त्यांना "छान, छान हं, बरं झालं तुम्ही सांगितलं ते. करूनच पाहतो." असं काहीतरी गुळूमुळू बोलतो आणि सटकतो. एकानं मला सांगितलं, "तुम्ही ना, तुम्ही रोज तुमचं वजन करा आणि त्याचा एक तक्ता करा आणि तो घरामध्ये लावा. आणि त्या तक्त्याकडे बघून तुम्हाला आंतरिक प्रेरणा मिळेल आणि तुम्ही सदैव जागरूक राहा." पण आपल्या देहाचे चोचले पुरवून वर त्याची ही अशी उघड-उघड प्रसिद्धी करायची, हे मला तर काही पटत नाही बुवा. एकानं मला सांगितलं, "वजनाचं काही नाही हो, वजन कमी जास्त होत असतं. तुम्ही ना, तुम्ही तुमचा BMI बघा, तो महत्वाचा." कसचं काय? अहो, आता आमच्यासारख्यांनी EMIची चिंता करायची का BMIची? मी यांना कोण सांगणार? बरं, हे डाएटवाले संपले, की आणखीन लोकं असतात मागं. मनःशांतीसाठी काय करता येईल, हे सांगणारे एकाहून एक खंदेवीर माझ्या मागे लागलेले असतात. माझं नशीबच असं, की मी शांतपणे, आनंदात कुठल्याशा उपाहारगृहात इडली सांबाराचा किंवा डोशाचा आस्वाद घेत बसलेला असतो आणि तिथं हे महाभाग टपकतात. मला तर वाटतं हे मनःशांतीचे सल्ले देणारे ना सगळेजण माझ्यावर आतल्यात जळत असावेत आणि माझ्या चेहऱ्यावर खाल्ल्यावर येणारी, आपसूक येणारी प्रसन्नता त्यांना सहन होत नाही. म्हणून ते काहीतरी सल्ले देतात. कमनशिबी साले, छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद घेता येत नाही आणि दुसऱ्याशी म्हणजे माझी मनस्थिती खराब करतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. याचं आकलन न झालेली ही त्रस्त जमात आहे. असे लोक पुढच्या जन्मात नक्की संबंध नाहीतर मुंजा होत असणार. माझं आपलं सोपं तत्वज्ञान आहे. अगदी सोपं बघा. जन्माला आला आहोत तर सर्व चवींचा आस्वाद घ्यावा. शरीराच्या आकारापेक्षा मनाच्या आनंदाकडे लक्ष द्यावं आणि इहलोक सोडून जाताना तृप्त होऊन जावं. कारण म्हणतात ना, स्वर्गात देखील तक्रम इंद्रस्य दुर्लभम. धन्यवाद. वाह! वाह! सागरजी खूप मजा आणलीत तुम्ही आणि माझ्या मनातलंही बोललात कारण मलाही बरेच तसेच सल्ले घरनं आणि दारनं मिळतच असतात. आणि आता सगळ्या चिवडा, चकल्या या सगळ्याचं नावं ऐकून जाम भूक पण लागली आहे. तर मजा आली तुमच्या कथेतनं. अ, आणि मोहना आणि मृदुला हा मंच दिल्याबद्दल मात्र धन्यवाद. सुरू करायच्या आधी मी हे सांगेन की मी एक शिक्षिकांनी मला धडा वर्गापुढे वाचायला लावल्याशिवाय कधी कुठलेही वाचन मी केलेले नाही आहे कोणाच पुढे. त्यामुळे आता जर का काही चूक झाली तर माफी असावी आणि प्रतिक्रिया नक्की कळवाव्या म्हणजे पुढच्या वेळेस मी दुरुस्त करेन. तर माझं नाव केतकी रहाळकर. मी मूळ नागपूरची आणि सध्या नॉर्थ कॅरोलायना यूएसमध्ये कॅरी या शहरात राहते. भारतातल्या नागपुरातनं यूएसमधल्या नागपुरात. तसंच लेड बॅक सगळं आहे. इथे फार आवडतं त्यामुळे. आणि माझ्या कवितेचा विषय आहे मी पाहिलेला समुद्रकिनारा. थोडीशी भूमिका देईन मी. समुद्रकिनारा, लाटांचा आवाज, थंडगार वारा आणि संध्याकाळची वेळ असं म्हटल्यावर साधारणतः सगळ्यांनाच खूप छान रिलॅक्स्ड आणि शांत वाटतं. तासनतास तिथेच बसून राहावं आणि काहीच करू नये. नुसतं त्या देखाव्याकडे बघत राहावं असा आनंद मिळतो. पण खरंच का हो सगळ्यांना तोच देखावा दिसतो? जे काही तुमच्या मनात असतं तेच तुमच्या डोळ्यांनी दिसत असतं.
तुमचा जो त्यावेळचा मी असतो, तो त्यावेळेस तुम्हाला आनंद मिळावा की मिळू नये हे ठरवतो. तर बघूया मला काय दिसले, माझ्यातल्या मीनी मला काय दाखवले. कवितेला सुरुवात करते. रंगांवरती रंग बरसले, मनात धुमसे जणू ही बया. रंगांवरती रंग बरसले, मनात धुमसे जणू ही बया. क्रोधित झाली संध्या राणी, क्षितिजाची ही बदले रया. राणी आता क्रोधित झाल्यावर राजाची रया तर बदलणारच. क्रोधित झाली संध्या राणी, क्षितिजाची ही बदले रया. लाटांमागून आल्या लाटा, किनाऱ्यास आज मनवाया. लाटांमागून आल्या लाटा, किनाऱ्यास आज मनवाया. उशीर झाला त्यास यावया, बदलून गेल्या दोन्ही काया. बदलून गेल्या दोन्ही काया. थंड उसासे मध्ये चटाके, दुखावलेली सर्द हवा. थंड उसासे मध्ये चटाके, दुखावलेली सर्द हवा. हातातील वाळू सरसावे, त्यावर फुंकर घालाया. हातातील वाळू सरसावे, त्यावर फुंकर घालाया. शेवटचे कडवे. विशाल देखणे दृश्य ठेवले, तू मज पुढे कामी हरवाया. विशाल देखणे दृश्य ठेवले, तू मज पुढे कामी हरवाया. कर्म करंटे मी पण माझे, नकार देई विसराया. नकार देई विसराया. धन्यवाद. वा वा केतकी, खूप सुंदर होती कविता तुझी. मला डोळ्यासमोर अगदी तारकर्लीचा बीच आणि तिथल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या माझ्या डोळ्यासमोर. खूपच सुंदर, खूपच सुंदर. नमस्कार, मी गायत्री गत्रे, टोरंटो कॅनडाहून, आणि आज मी तुमच्या समोर माझी कथा तन्वी सादर करते. आई, मला ना भरतनाट्यम शिकायचं, आयुष्य माझ्या गळ्यात हात टाकत म्हणाली. कुठलीही गोष्ट तिच्या मनाप्रमाणे मनवून घेण्याची आयुष्याची ही नेहमीची स्टाईल. भरतनाट्यम? मी चकित होत विचारलं. हो, माझी बेस्ट फ्रेंड आहे ना तन्वी, ती शिकते आणि खूप छान डान्स करते, मला पण शिकायचं. तिच्याकडून तन्वीचं नाव मी हल्लीच ऐकायला लागले होते. माझी फ्रेंड ते माझी बेस्ट फ्रेंड चा प्रवास फारच पटकन झाला होता. मी बरं म्हणूनही आयुष्याचा भरतनाट्यमचा घोका चालूच होता. म्हणून मी रविवारी जाऊन क्लासला तिचं नाव घातलं. स्वारी खुशीत होती. मग एक दिवस तिने कुठल्या तरी पुस्तकासाठी हट्ट धरला. आता मात्र माझ्या एवढाच तिचा बाबाही सरप्राईज झाला. वाचनाची आवड तर दूरच, उलट आयुष्याला वाचनाचा प्रचंड कंटाळा होता. जबरदस्तीने बसवलं तर गाडी जेमतेम एका पानापर्यंत जाई, पण त्यानंतर तिला स्वस्त बसवायचं नाही. यावरून बऱ्याचदा माझे आणि सलीलचे वादही झाले होते. त्याच्या मते मी तिला फार वेळ मोबाईलवर गेम खेळू देते, म्हणून तिचा अटेन्शन स्पॅन कमी झाला. मी तरी काय करणार, आयुष्य ऐकायचेच नाही. मला ऑफिस, घर आणि मुलं सगळं सांभाळून जेवढं जमायचं तेवढं मी करत होते. तुझ्या रूम मध्ये एवढे बुक्स ठेवले आहेत, ते वाच आधी, त्याशिवाय एकही नवीन बुक मिळणार नाही, मी वैतागत म्हटलं. ते वाचले तर घेऊन देशील? आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. सलीलच्या चेहऱ्यावर एक स्मित लकेर उमटल्याशिवाय राहिली नाही. मग बाबाचा आणि लेकीचा करार झाला, आणि खरंच पुढच्या महिन्याभरात तिने तिच्या कपाटातली सगळी पुस्तकं नुसती वाचलीच नाहीत, तर आम्हाला एक एक करत त्यातली स्टोरी पण सांगितली. सलील जामच खुश झाला. तिच्या फरमाईशी सोबत अजून ढीगभर पुस्तकं त्याने आणली. दोघांनी मिळून ती वाचून पण काढलेत. मग कळलं की तन्वी खूप पुस्तकं वाचते आणि त्यातल्या गोष्टी सगळ्यांना सांगते. तिनेच ते पुस्तक छान आहे असं सांगितलं, म्हणून त्याच्यासाठी एवढा हट्ट चालला होता. हळूहळू तन्वी खेळायला घरी यायला लागली. हसरी, अविरत बडबड करणारी, सगळ्या गोष्टी मनापासून करणारी, एकदम हॅपी गो लकी. नाचाची आवड, वाचनाची आवड, नवीन काही काही शिकून यायची, आयुष्याला पण शिकवायची. कोणी शिकवलं ग? विचारलं की माझ्या आईने हे उत्तर ठरलेलं. मनापासून हसायची. बघता क्षणी मला ती आवडली. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाईटही वाटलं.
आपली मुलगी अशी का नाही म्हणून. अशी मुलं मिळायला आईवडील काय पुण्य करतात देव जाणे. त्यांच्या वर्गात कदाचित ती आणि आयुषी दोघीच जणी होत्या ज्या आई बाबा म्हणायच्या. बाकी सगळे मॉम डॅड वाले. अधूनमधून आयुषी ही तन्वीकडे खेळायला जाऊ लागली. आयुषीसाठी मैत्रीण म्हणून मला ती खूप आवडली. तिच्यामुळे आयुषीला 4 चांगल्या सवयी लागत असतील तर चांगलंच. एकदा तिने कधी खाल्ला नसलेला खाऊ मी तिला दिला. तिने चमच्याने एक घास हातावर काढून खाऊन बघितला आणि मग बाकीचा परत देत म्हणाली, मला नाही आवडला, पण मी तो उष्टाने केलाय. मला कौतुक वाटलं. मी आयुषीला सांगितलं, बघ, शिक जरा तिच्याकडून. तर तन्वी म्हणाली, माझा बाबा सांगतो, एकदा खाऊ उष्टा केला की तो टाकायचा नाही. मला तिच्या आई वडिलांना भेटायची आता उत्सुकता लागली होती. पॅरेंट्सच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तिच्या बाबाचा नंबर होता. ओळख नसल्याने एकदम त्यांच्याशी चॅट करणं मला योग्य वाटेना. तन्वीकडून कळलं होतं की तिची आई मोबाईल वापरत नाही. म्हणून पॅरेंट्स टीचर मीटिंगला मी खास शोधायला गेले. मीटिंगला पण तन्वीचा बाबाच आलेला. मोठ्या कंपनीमध्ये सिनियर पोझिशन, पण मुलीच्या मीटिंगसाठी खास सुट्टी काढून आलेला. असे नवरे मिळायलाही काय पुण्य करावं लागतं देव जाणे. सलील घरी मला आयुष्याच्या पॅरेंटिंग बद्दल 10 गोष्टी सुनावत असला तरी स्वतः कधी पॅरेंट्स टीचर मीटिंगला आला नव्हता. तन्वीच्या बाबाजवळ मी तिचं तोंड भरून कौतुक केलं. सोबत त्यांच्या पॅरेंटिंगचं पण कौतुक केलं. तन्वी बाबाचा हात धरून तिथेच उभी होती. तिची आणि आयुषीची काहीतरी बडबड चालली होती. तन्वीच्या आईकडे मोबाईल नाही का? मला आवडेल त्यांच्याशी बोलायला. आईला ना लँडलाईनच आवडतो. बाबाच्या आधी तन्वीच म्हणाली. तिचा बाबा फक्त हसला. कधीतरी सहपरिवार घरी यायचं आमंत्रण देऊन मी तिथून निघाले. आयुषीच्या वाढदिवसाला त्यांना बोलवण्याची संधी मिळाली. तसं आम्ही फक्त तिच्या मित्रमैत्रिणींना बोलवायचो. पण यावर्षी सुट्टीचा दिवस येत असल्याने ठरवलं की काही ठराविक मोठ्यांनाही बोलवावं. मी तन्वीच्या बाबाला फोन करून आमंत्रण दिलं. आई आणि बाबा दोघांनाही नक्की घेऊन ये म्हणून तन्वीला आठवण करून दिली. वाढदिवसाच्या दिवशी मी उत्सुकतेने त्यांची वाट बघत होते. केक कापायच्या थोडा आधी एक 70च्या आसपासच्या आजी एक डबा घेऊन माझ्याजवळ आल्या. तुम्हीच आयुषीची आई ना? मी आयुषीसाठी तिच्या आवडीच्या वड्या करून आणल्या आहेत. तन्वी सोबत खेळायला येते तेव्हा नेहमी मागते. मी अंदाज बांधला की या तन्वीच्या आजी बहुतेक. सहकुटुंबीया हे वाक्य फारच मनावर घेतलं असा विचार मनात येऊन मी गालातल्या गालात हसले. असू दे, एक माणूस जास्त आलं म्हणून काही फरक पडत नाही. माझ्या अंतर्मनाने मला लगेच दटावलं. आई चल ना, मी केक कापल्याशिवाय मला कोणी गिफ्ट्स नाही देणार. आयुषी माझा हात ओढत म्हणाली. तन्वीच्या आजी समजुतीचं हसल्या आणि म्हणाल्या, आपण बोलू नंतर, तुम्ही गडबडीत आहात. नंतर गर्दीत मला तन्वीचा बाबा दिसला. पण माझी नजर तिच्या आईला शोधत होती. थोड्या वेळाने मुलं खाण्यापिण्यात रमल्यावर मी आयुषीला एका बाजूला घेत विचारलं, काय ग, तन्वीची आई नाही आली? ती काय? आयुषी तन्वीच्या आजीकडे बोट दाखवत म्हणाली, अगं ती आजी आहे ना तन्वीची, ती ना आजीलाच आई म्हणते बहुतेक, कारण तिचा बाबा पण तिला आईच म्हणतो. असं म्हणून आयुषी पुन्हा मित्रमंडळींमध्ये खेळायला निघून गेली. तिच्या बाबाशी बोलायला गेले तेव्हा कळलं, तन्वीची आई तिच्या लहानपणीच गेली. खूप लहान होती तन्वी. तिला कदाचित आई आठवतही नसेल. मी आई म्हणायचो, मग ती पण आजीला आईच म्हणू लागली. आम्ही तिला थांबवलं नाही. आजीपेक्षा आई जास्त जवळची वाटते. तिचा बाबा म्हणाला, पण तिच्यासमोर काही बोलू नका. तिला या सगळ्याची काही कल्पना नाही. लहान आहे अजून हे सगळं समजायला. आम्ही तिच्यासमोर हे काही बोलत नाही. मला काय बोलावं सुचेना. कुठल्याही आई-बाबांपेक्षा चांगले संस्कार आजी आणि बाबा मिळून करत होते. वयाच्या 70त पण तिची आजी तिला सतत नवीन नवीन गोष्टी शिकवत असायची. कुठल्या कुठल्या क्लासना रिक्षाने सोडायला आणि घ्यायला जायची. मला खूप कौतुकही वाटलं आणि गळाही भरून आला.
एवढ्या दिवसात मला कधीच तन्वीमध्ये आईच्या कमतरतेची खिन्नता, दुःख कणभरही दिसलं नव्हतं. दिसायची ती फक्त स्वच्छंद बागडणारी आनंदी मुलगी. मुलांचं खाणं आटपून मी तन्वीच्या आईजवळ जाऊन बसले. मन भरून त्यांच्याशी बोलले. तन्वीच्या सगळ्या गुणांचं कौतुकही केलं. त्यांच्या नजरेतला आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होतं. आईची कमी भरून काढण्यात त्या कुठेही कमी पडल्या नव्हत्या. त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी त्या तन्वीला देण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांची वाचनाची आवड, हाताने वेगवेगळ्या वस्तू बनवण्याची आवड. मुळात तिलाच एवढ्या गोष्टींची आवड आहे, की मला वेगळं काही करावंच लागत नाही. मी फक्त तिला प्रोत्साहन देते. त्या कौतुकाने तन्वीकडे बघत म्हणाल्या. आज अनेक वर्ष झाली त्या गोष्टीला. आजही तन्वी आणि आयुषी जिवलग मैत्रिणी आहेत. आणि तन्वी तशीच आहे, हसरी, आनंदी, हॅपी गो लकी. फारच सुंदर. फारच सुंदर कथा तन्वीची. कार्यक्रम अतिशय सुंदर चाललाय. माझं नाव निलेश मालवणकर आणि मी मेरीलँड, अमेरिका इथून बोलतोय. तर मी माझी कथा सादर करतो. कथेचे शीर्षक आहे ठो. बघू किती हिंमत आहे तुझ्यात, तिने त्याला चिडवत म्हटलं. मला चॅलेंज देऊ नको, पस्तावशील. तू काय करणार? त्यासाठी गट्स लागतात. ते तुझ्यात आहेत? दाखव. बघूच. त्याने शांतपणे आपल्या उजव्या हाताची 2 बोटं तिच्या कपाळावर भुवयांच्या मध्ये एखाद्या पिस्तुलाप्रमाणे रोखली आणि थंड आवाजात त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. ठो. ती पाठीमागे गादीवर कोसळली, एखाद्या निश्चेतन देहाप्रमाणे. तो थंड नजरेने तिच्याकडे पाहत राहिला. 2 मिनिटं. आणि 2च मिनिटांनंतर दोघेही पोट धरून हसू लागले. ती त्या दोघांची प्रायव्हेट गंमत होती. लहानपणापासून त्या दोघांना एकमेकांशी खाजगीत चोर पोलीस खेळायची आवड होती. जर तुझ्यावर खरोखरच अशी वेळ आली तर काय करशील? तिने केव्हा तरी त्याला विचारलं होतं. तो एकाच सेकंद निरुत्तर झाल्यासारखा भासला, पण पुढच्या क्षणी त्याचा मूळचाच हजरजबाबी स्वभाव उफाळून आला आणि तो म्हणाला, आपण तशी वेळ येऊ द्यायचीच नाही. कशी काय? सोपं आहे. आयुष्याच्या खेळात आपल्यापैकी एकाने चोर आणि एकाने पोलीस व्हायचं नाही. आपण दोघांनी एकतर चोर तरी व्हायचं किंवा दोघांनी पोलीस व्हायचं. तो आपल्या हजरजबाबीपणावर खुश होत आपली कॉलर टाईट करत डोळे मिचकावत म्हणे. शो स्वीट. ती त्याच्या गालावर ओठ टेकवून म्हणे आणि त्याच वेळी आपले ओठ त्याच्या ओठांकडे वळवून घेण्याचा त्याचा प्रयत्न हाणून पाडत त्याच्या मिठीतून निसटत असे. आणि कशी जिरवली एका माणसाची अशा आविर्भावात त्याला दुरून वाकुल्या दाखवत असे. आता सुटलीस, पण पुढच्या वेळी मात्र तुला सोडणार नाही, तो लटक दरडावत असे. एखाद्या टिपिकल बॉलिवूडी प्रेम कहाणीत घडतात ते सारे प्रसंग, घटना त्यांच्या आयुष्यात सुद्धा घडले. म्हणजे घराने की इज्जत, लोग क्या कहेंगे, मेरे जीते जी ये शादी नहीं हो सकती, वगैरे वगैरे. पण ती दोघी बरीच खमकी होती. त्याने देखील मेरा उनसे जन्म जन्म का रिश्ता है, तो आप अपने बेटे बेटी का मरा हुआ मुंह देखोगे, मैं उसके बच्चे की माँ बनने वाली हूँ, वगैरे वगैरे बोलण्याची तयारी ठेवली होती. पण सुदैवाने ते पैतरे वापरण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. सच्चे प्यार की आखिर जीत हुई. शेवटी काही झालं तरी त्यांच्या आई वडिलांपेक्षा ती दोघं बॉलिवूड जास्त कळून प्यायली होती. अखेरीस टिपिकल बॉलिवूड प्रेम कथांप्रमाणे त्यांच्या प्रेमाची परिणती लग्नात झाली. टिपिकल बॉलिवूड सिनेमा इथे संपतो, पण हा सिनेमा नव्हता. हे आयुष्य होतं. बॉलिवूड सिनेमाचा दी एंड जिथे होता, तो त्यांच्या आयुष्याचा सिनेमाचा इंटरव्हल होता. पण इंटरव्हल नंतरही बराच काळ त्यांच्या आयुष्यात खूप वेगळं किंवा फार खळबळजनक असं फारसं काही घडलं नाही. टिपिकल राजा राणीचा संसार, लग्नापूर्वीच एकमेकांवर असलेलं अफाट प्रेम टिकवून ठेवण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले. म्हणजे
लग्नानंतर दोघांचं करिअर बऱ्यापैकी चॅलेंजिंग होतं, पण त्याने ती कसरत बऱ्यापैकी सांभाळली. लवकरच त्यांच्या संसार वेलीवर एक गोजिरं फुल फुललं. त्यांना खरं तर अख्खी फुलबाग आवडली असती, पण हे खरं आयुष्य होतं. आपली करिअर्स, मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च वगैरे प्रॅक्टिकल अडचणींचा विचार करता त्यांनी एका फुलावरच समाधान मानलं. आपल्या मुलीला त्यांनी फुलासारखं जपलं. त्या फुलाच्या बाळालीला त्यांना सुखावून गेल्या. एक अस्फुट कळी उमलून फूल होताना त्यांनी आनंदाने अनुभवली. मुलीचं शिक्षण, मोठं होणं, सारं कसं व्यवस्थित पार पडलं. तिचं लग्न, तो सुद्धा प्रेमविवाह. पण या दोघांनी आपल्या अपेक्षा मुलीवर लादल्या नाही. तिच्या कलाने घेतलं. सोन्यासारखा जावई मिळाला. तुम्ही म्हणाल हे सगळं म्हणजे म्हटलं तर अगदी एखाद्या परीकथेप्रमाणे झालं. म्हणजे अगदी अँड दे लिव्हड हॅपीली एव्हर आफ्टर सारखं. पण नाही. कारण ही काही परीकथा नव्हती. हे खरंखरं आयुष्य होतं. एके दिवशी तो ऑफिसात उशिरापर्यंत थांबलेला असताना त्याचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर तिचा नंबर होता. बोल राणी, त्याने नेहमीप्रमाणे म्हटलं. पण समोरून तिच्याऐवजी कुण्या भलत्याचाच आवाज कानी पडला. त्या व्यक्तीने त्याला जे सांगितलं ते ऐकून तो अंतर्बाह्य हादरला. ऑफिसातून परतणाऱ्या त्याच्या राणीच्या स्कूटीला कुण्या भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने धडक दिली होती आणि त्याने हातातलं काम तसंच टाकलं आणि तडक हॉस्पिटलकडे धाव घेतली. ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला डॉक्टरांचा चेहरा त्याला बरंच काही सांगून गेला. थोड्या वेळाने त्याच्या राणीजवळ आयसीयू मध्ये जेव्हा त्याला सोडलं, तेव्हा त्याच्या राणीची अवस्था पाहून त्याचं हृदय विदीर्ण झालं. तिला आपल्याशी काहीतरी बोलायचंय हे जाणवलं, म्हणून त्याने आपला कान तिच्या तोंडाजवळ नेला. ती त्याच्या कानात पुटपुटली. ते ऐकून त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तो नकारार्थी मान हलवू लागला. पण राणीच्या डोळ्यात आर्जव होतं. त्यानंतर काही तासांनी राणी कोमामध्ये गेली. डॉक्टरच्या केबिनमध्ये तो सुन्नपणे बसला होता. डॉक्टर त्याला सांगत होते, विज्ञानाची बरीच प्रगती झाली आहे. त्यामुळे आपण त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर जिवंत ठेवू शकतो. पण कोमात गेलेली व्यक्ती तिथून कधी परत बाहेर पडणार हे सांगणं कठीण आहे. तेव्हा निर्णय आपल्याला घ्यायला हवं. नेमकं काय करायचं वगैरे वगैरे. तो मात्र सुन्न झाला होता. डॉक्टरांचे शब्द त्याच्यापर्यंत पोहोचत होतेही आणि नव्हतेही. तर मग काय करायचं आपण? डॉक्टरांनी त्यांना पुन्हा विचारलं. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर जगवायचं की? त्याच्या डोळ्यांसमोर राणीचा चेहरा तरळला. बघू किती हिंमत आहे तुझ्यात, ती त्याला चिडवत होती. मला चॅलेंज देऊ नकोस, पस्तावशील, तो म्हणाला. आणि त्याच्या डोळ्यांमधून घळाघळा अश्रू व्हायला सुरुवात झाली होती. तू काय करणार? त्यासाठी गट्स लागतात. ते तुझ्यात आहेत? दाखव, बघूच. त्याने आपल्या थरथरणाऱ्या उजव्या हातांची 2 बोटं तिच्या कपाळावर भोव्यांच्या मध्ये एखाद्या पिस्तुलाप्रमाणे रोखली आणि कापऱ्या आवाजात त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. ठो. धन्यवाद. खूपच छान. मालवणकरजी एक अतिशय बॉलिवूडचा पिक्चर बघतोय, पण तसाच शेवटी ट्विस्टही खूप छान होता. खूप छान कथा. थँक्यू. अ, धन्यवाद. नमस्कार. मी वैखरी जोशी, मुंबई, भारत. इथून मी तुमच्या सर्वांशी संवाद साधते. मी एक स्वतः लिहिलेला एक छोटा लेख मी सादर करते. आपण आता वेगवेगळ्या ठिकाणी खरं वेगवेगळ्या टाइम झोन मधून आपण सगळेजण एकमेकांशी कनेक्टेड आहोत. तर ही जी माझी कथा आहे, त्यातले जरी आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो, तरी प्रत्येकाचे मनातले जे काही भावभावना आहेत, त्या बहुतेक तशाच असाव्यात. माझ्या कथेचं शीर्षक आहे आशीर्वाद. दिवाळी 15 दिवसावर आली होती. त्याच्या आधी रविवार आला आणि तो सत्कारणी लावावा म्हणून मी स्वयंपाकघराची साफसफाई करायचं ठरवलं. किचन मधल्या कपाटांवरून नजर फिरवली आणि लक्षात आलं की किती वेगवेगळी तऱ्हेची भांडी, डबे, ताटं सगळं विराजमान झालेलं आहे. अगदी अस्ताव्यस्त विराजमान. लगेचच डोळ्यासमोर जाहिरातीतली मॉड्युलर किचन, त्याच्यानंतर एकसारखी कपाटं, त्या चित्रात काढल्यासारखे छान टप्परवेअर किंवा इतर तत्सम चांगल्या कंपनीचे डबे,
असं छान मांडलेलं सगळं डोळ्यासमोर आलं. त्यानंतर किचन ट्रॉलीमध्ये ला ओपेलाचे डिनर सेट किंवा मेलामाईनचे नॉनस्टिक तवे, कढई हे सर्व किचनची शोभा वाढवत असतात. ओट्यावर किचन प्लॅटफॉर्मवर मायक्रोवेव्ह, फूड प्रोसेसर हे सर्व दिमतीला हजर असतात. किती छान वाटत असेल अशा किचनमध्ये काम करायला. आपल्याला असा कधीतरी अशा स्वयंपाकघरात काम करायला मिळेल का? असा विचार करता करता मी कपाटातले चहा साखरेचे डबे काढायला सुरुवात केली. एक एक डबे काढून मी पुसत होते. पुसताना लक्षात आलं, प्रत्येक डब्यावरती नावं लिहिलेली आहेत. किती जुने डबे आहेत, असं मनात विचार करता करता मी नावं वाचायला लागले. खूप जुन्या घाटाचे स्टीलचे डबे होते ते. त्याच्याच बाजूला डाळीचे, मिठाचा, मसाल्यांचे असे वेगवेगळे डबे होते. त्या डब्यांवर बघितलं तर त्यातल्या साखरेच्या डब्यावरती सासूबाईंचं नाव लिहिलं होतं. मग गंमत म्हणून इतर डब्यांवरची नावं पण वाचायला सुरुवात केली. काही भांड्यांवर सासूबाईंचं, काहींवर आजी सासूबाईंचं अशी छान नावं लिहिलेली होती त्याच्यावर. कधी बारशानिमित्त, कधी मुंजीनिमित्त, लग्नानिमित्त असे वेगवेगळे तारखेनुसार त्याच्यावरती छान कोरून लिहिलेलं होतं. मग माझी उत्सुकता वाढली आणि मी जी वापरात नव्हती ती पण भांडी म्हणजे स्टोव्ह, खलबत्ता असं खालून कोपऱ्यातून एक एक ते सुद्धा काढलं. बाप रे! किती जुनी भांडी होती. पण त्या प्रत्येकावरती नाव, तारीख असं व्यवस्थित माहिती कोरलेली होती. कितीतरी पितळी डबे, वाट्या हे सर्व नावानिशी होतं. बरं प्रत्येक डबा किंवा भांड हे ते विशिष्ट वस्तू ठेवण्यासाठीच वापरलं जायचं हे त्याच्या घाटावरून, त्याच्या विशिष्ट डिझाईनवरून हे लक्षात येत होतं. पितळी चकलीचा साचा, पुरण यंत्र, दुधाची किटली, तेलाचं ओगराळं, तुपाची तांबली, काशाची वाटी असं सर्व शांतपणे पहुडलं होतं. खरं तर एकेकाळी रोजच्या वापरात ह्या वस्तू असतील. ह्यातील प्रत्येक भांड्यांवरून, डब्यावरून माझ्या सासूबाईंचा, आजी सासूबाईंचा, नंडांचा सर्वांचा हात फिरला असेल. माझे सासरे सुद्धा छान स्वयंपाक करायचे. त्यांनीही या वस्तू वापरल्या होत्या. अचानक माझ्या लक्षात आलं, या सर्व भांड्यांमधून मला या सर्व वडीलधाऱ्यांचं अस्तित्व जाणवायला लागलं. असं वाटायला लागलं, या सर्व गोष्टी आपण रोज वापरताना या सर्व मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. मग मी परत एकदा किचनमध्ये मी विकत घेतलेल्या निरनिराळ्या प्लास्टिकचे डबे किंवा किचन अप्लायन्सेस ह्याच्याकडे माझं लक्ष गेलं. मोठ्या हौसेने मी या सर्व वस्तू घेतल्या होत्या. पण कशावरही माझं किंवा माझ्या नवऱ्याचं नाव, वस्तू घेतल्याची तारीख हे काहीही नव्हतं. मग मनात विचार आला, की या वस्तूंच्या रूपात आमच्या आधीच्या पिढ्यांनी आमच्याकडे परंपरा, संस्कार, आशीर्वाद हे सर्व सुपूर्द केले. आम्ही मात्र आमच्या पुढच्या पिढ्यांना काहीही देऊ शकत नाही. आज आमची वडीलधारी मंडळी प्रत्यक्षात आमच्याबरोबर नसली तरी ह्या सर्व गोष्टींच्या रूपाने ती आमच्या बरोबरच आहेत. पण उद्या आम्ही आमच्या मुलांबरोबर ह्या रूपात असू का? कदाचित नसू. त्या क्षणी ठरवलं की ह्यातली जास्तीत जास्त भांडी परत वापरायला काढायची आणि आधीच्या पिढ्यांचे आशीर्वाद जसे आम्हाला मिळत आहेत तसेच ते आमच्या पुढच्याही पिढ्यांना मिळावे म्हणून सर्व वस्तू, भांडी, डबे घासून पुसून चकचकीत करायला घेतल्या. धन्यवाद. खूप सुंदर वैखरीताई. आशीर्वाद खूप सुंदर. नमस्कार, मी प्रज्ञा फडणीस, बँगलोर, इंडियामधून. मी आपल्या समोर एक ललित लेख कथा वाचणार आहे. रागदारी संगीतातील कन्हाई. कृष्ण हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येतं ते त्याचं विलोभनीय रूप. डोक्यावर असलेली कुरळी कुंतल, त्यात खोवलेली मोरपिसं, कमलनयनी संध्यासमयी
आकाशातील निळसर काळ्या रंगाप्रमाणे वर्ण असलेला राजस सावळा सुंदर मेघश्याम. आपण प्रत्यक्षात कधीही या केशवाला पाहिलेले नाही, पण आपल्या भक्तिमय अंतःकरणात त्याची छबी सदोदितच विराजमान असते. आणि म्हणूनच एखादा गोंडस बाळ दिसला की आपण अगदी सहज बोलून जातो. तो कसा असतो? कृष्ण विविध रूप महाभारतातून भागवतातून बघायला मिळतात. जन्म होताच जन्मदात्या आईवडिलांपासून विलग होऊन कार्याची धुरा सांभाळण्याकरिता गोकुळात गेलेला नटखट कन्हैया, यशोदेचा प्राण यशोदानंदन, नंदाचा दुलारा नंदलाल, गोकुळात उधम माजविणारा, गायींना प्रेमाने सांभाळणारा गोपाळ, लोणी चोरून खाणारा माखनचोर, मुरली वाजवून त्या नादब्रह्माचा आनंद समस्त सृष्टीला देणारा मुरलीधर, कुंजवनात मुक्तपणे विहार करणारा कुंज बिहारी, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणारा गिरिधारी, अर्जुनाचा सखा, त्याला युद्धभूमीवर कर्तव्याची जाणीव करून देणारा, गीतेतील ज्ञान उलगडून सांगणारा विराट योगी, अर्जुनाला विश्वरूप दाखविणारा अनंत, एकाच व्यक्तिमत्वात विविध रंगी छटा हा कृष्ण गायी राखतो, गोपींच्या खोड्या काढतो, यशोदा मैयाला भंडावून सोडतो, त्याच्या गळ्यात वैजयंतीच्या माळा आहेत. या मोहक कृष्णाचं दर्शन रागदारी बंदिशीतून होतं. शृंगार, करुण, वीर, भयानक, हास्य, रौद्र, विभत्स, अद्भुत आणि शांत हे नवरस रागांमध्येही दिसतात. रागांची प्रकृती, स्वभाव आणि रसानुसार बंदिशींना कृष्णाचे विविध रंग गीतकार दाखवतात. भक्ती रसाने ओतप्रोत भरलेला भूत, त्यातील एक प्रसिद्ध चीज परमारी हो गोपाल गोविंद मोरा. वीर रसाचे दर्शन घडविणारा राग दुर्गा, त्यातील एका बंदिशीमध्ये कुंजवनात खेळणाऱ्या मनोहर कुंज बिहारीचं दर्शन होतं. कुंजन में खेले कन्हाई, श्याम सुंदर तेरी देखी भलाई, सब सखियन संग रास रचावत, वेणु बजा के मन हर्षाई. तो कन्हाई आपल्या सोबत असताना कशाचीच भीती वाटत नाही. ही बंदिश म्हटल्यावर आपल्यामध्ये वीरश्री आपोआपच संचारते. सकाळच्या प्रहरी शांत रसाचे उधळण करणारा धीर गंभीर प्रकृतीचा भैरव, यातील कृष्णावर रचलेली बंदिश मनशांती प्रदान करते. धन धन मूरत कृष्ण मुरारी, सुलक्षण गिरिधारी, छबी सुंदर लागे अति प्यारी. माध्यान्हाची वेळ आहे. यशोदा जेवणासाठी त्या नटखट कन्हैयाची वाट बघते आहे. तो मात्र कुठेतरी कुंजवनी वृंदावनी लपलेला आहे. त्याचा शोध घेणारी यशोदा मैया वृंदावनी सारंगात गाऊ लागते. बन बन ढूंढन जाऊं, कितहु छिप गए कृष्ण मुरारी, शीस मुकुट और कानन कुंडल, बंसीधर मन रंग फिरत गिर धारी, बन बन ढूंढन जाऊं. शृंगार रस दर्शवणारा राग विहार, त्या गोपिकांनी शृंगार केलेला आहे. त्या नटून थटून तयार आहेत, पण हा शृंगार आहे तो त्या वैजयंती माळा गळ्यात घातलेल्या गिरिधर प्रभूसाठी. त्यांच्या दर्शनासाठी कासावीस झालेल्या सख्या गाऊ लागतात. सब सखिया चालू प्रभु के दर्शन, धन धन भाग सुफल हो तनयन, सोला सिंगारस ज्योति सुलक्षण, कुसुम सुगंधित हर रंग सुबसन,
गिरिधर प्रभु के चरण कार्पण, आज करो अपनो तन मन धन. श्रीकृष्णाच्या विरहाने व्याकुळ झालेली राधिका आपली ही विरह गाथा आपल्या सखीला सांगते. तिला त्या काळ्या मेघातही तो चिच्चोर श्यामच दिसू लागतो आणि ती जयजयवंतीत गाऊ लागते. दामिनी दमके डर मोहे लागे, उमगे दल श्याम घटा. भक्ती आणि शांतिरस या दोहोंचाही संगम झाला आहे तो भैरवीत. पाण्याचे घडे डोक्यावर घेऊन गडबडीने ते सांभाळत गोपिका घरी जात आहेत. तो अवखळ मधुसूदन त्यांचे ते घडे दगड मारून फोडतो. त्याच्यावर नाराज झालेल्या रुसलेल्या गोपिका भैरवीतून गाऊ लागतात. कैसी भलाई रे कन्हई, पनिया भरत मोरी, गगरी गिराई करतल राई. शास्त्रीय संगीतातच नव्हे तर ठुमरी, होरी या उपशास्त्रीय प्रकारातूनही हे कृष्ण दर्शन वारंवार होत राहतं. भीमपलासी रागातील प्रसिद्ध होरी, बीरज में धूम मचाए बीरज में धूम मचाए श्याम, कैसे कैसे जाऊं अपने धाम, बीरज में धूम मचाए श्याम. ही होरी म्हणताना वृंदावनात धुमाकूळ घालणाऱ्या बाग बिहारीचं दर्शन होतं. अनेक भाव आणि भक्तिगीतातूनही हा कृष्ण आपल्याला वारंवार भेटतो. पण या भेटीचं रूपांतर दर्शनात होण्यासाठी गरज असते ती कृष्णार्पण होण्याची. आणि मग अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. याची प्रचिती निश्चितच येते. धन्यवाद. मस्त प्रज्ञाताई, तुम्ही इतकं हुबेहूब वर्णन केलं की कृष्णाची मूर्ती डोळ्यासमोर आली आणि सगळ्या मध्ये गायलेल्या बंदिशींमुळे मनही अगदी प्रसन्न झालं. खूप छान. मी कल्पना कीर्तने, मी ऑर्लॅन्डो फ्लोरिडा मधनं बोलतीये. मी एक गोष्ट वाचणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे मळभ. चहाचा घोट माझ्या घशात अडकला. मला जोराचा ठसका लागला. मला रिपोर्ट मिळाला होता, पण महेशला फोन करायचं धाडसच होत नव्हतं. 2 दिवस मी नुसता विचार करत होतो. शेवटी वंदनाला विश्वासात घेऊन रिपोर्ट सांगावा असं मला वाटलं, तरी शब्द सापडत नव्हते. महेश माझा चांगला मित्र होता. आम्ही एकाच शाळेत जायचो, जवळच राहायचो, त्यामुळे शाळेतही बरोबरच जायचो आणि बरोबरच घरी यायचो. महेश हुशारही होता. 12वी नंतर मी मेडिकलला जायचं ठरवलं आणि तो इंजिनिअरिंगला गेला. माझं शिक्षण संपायच्या आधीच GRE वगैरे देऊन अमेरिकेला गेला आणि सुट्टीत परत आला की मला भेटू लागला. कालचक्राप्रमाणे आमच्या दोघांचीही लग्न झाली आणि आम्ही आपापल्या संसारात मग्न झालो. आमच्या भेटी थोड्या कमी झाल्या. त्याला एक मुलगी होती आणि मला एक मुलगा. एके दिवशी वंदनाला माझ्या बायकोला रिक्रुटरचा फोन आला. ती फिजिकल थेरपिस्ट होती. रिक्रुटरने तिला 1 वर्षासाठी ओहायो स्टेटमध्ये जॉब ऑफर केली होती. शी वॉज एक्साइटेड. सोहम फक्त 5च वर्षाचा होता. वंदनाने म्हटले, जाऊया का आपण? तू सुद्धा 5 दिवसात सुट्टी घेतली नाहीस. सोहम लहानच आहे. 4 महिन्यांची सुट्टी घेऊन आपण तिघही जाऊया. ऑपॉर्च्युनिटीज डू नॉट कम अगेन अँड अगेन. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर आहेच आपलं हॉस्पिटल इथे आणि इतर डॉक्टर्सही आहेतच की काळजी घ्यायला. हो ना करता मी, वंदना आणि सोहम ओहायोला येऊन धडकलो. वंदना कामाला जायची. तिची थोडी धावपळ व्हायची, पण मी घरीच असल्यामुळे सोहमची तशी आबाळ होत नव्हती. 2 आठवड्यांची विश्रांती झाल्यानंतर माझ्यातल्या मिस्टर मॉमने काहीतरी हालचाल करायची ठरवली. तसं ओव्हरऑल लाईफ वॉज ओके. खरं तर भारतात मी डॉक्टरकी शिवाय दुसरं काहीही करत नव्हतो. इथे मात्र वंदनाला बरीच मदत लागायची. वरण भाताचा कुकर लावणे, त्या शिट्ट्या न होणाऱ्या कुकरकडे टायमर लावून बसणे, लॉन्ड्री करणे, डिशवॉशर आवडणे वगैरे वगैरे.
सकाळी नुसतंच सँडविच किंवा सॅलड एकट्याने बसून खाणं किंवा लेफ्ट ओव्हर खाणं मला जड जायचं. बैल पोळ्याच्या सणासाठी जितका आतुरतेने वाट पाहत असेल ना, तितक्याच आतुरतेने मी वंदना घरी येऊन पोळ्या करेल याची वाट पाहत असे. शिवाय थंडीची सवय नाही, त्यामुळे कुठेही बाहेर जायचं म्हटलं की अंगावर इतके कपडे चढवावे लागायचे. बरं काहीतरी गरम प्यावं तर कॉफी इतकी कडू आणि चहा इतका पानसट की घरी आल्याशिवाय काही मिळायचंच नाही. त्या सोहमला आजी आजोबांची सवय, खिडक्या उघडण्याची सोय नाही, मित्र नाहीत. मला एकदम घरच्या घरीच कारागृह तयार झाल्यासारखे वाटले. नाही म्हणायला आमच्या वरच्या मजल्यावर एक गुजराती कुटुंब राहत होतं. ते नवरा बायको कामाला जाताना हात करायचे. आठवडाभर मी घरातच आहे आणि काहीच करत नाही हे पाहून त्यांनी एकदा मला विचारले, कुठून आलात? किती दिवस झाले तुम्हाला अमेरिकेत येऊन? आणि लीगल का इल्लीगल? मी काहीतरी शोधायचंच असं ठरवलं. पण कुठल्याही हॉस्पिटलमध्ये काम करायचं तर इथला अनुभव शून्य. परीक्षा दिल्याशिवाय कुठेही शिरकाव नाही. मी महेशचा फोन शोधून काढला आणि त्याला फोन केला. तो जॉर्जियामध्ये असायचा. गाडीने 5 तासांचा प्रवास असल्यामुळे आम्ही त्याच्या घरी गेलो आणि त्यानेही त्याच्या गावातल्या काही डॉक्टर मित्रांना बोलवून त्यांच्याशी माझी ओळख करून दिली. सागर संगीत परीक्षा वगैरे देऊन मी नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे किडनी डॉक्टर झालो आणि हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागलो. वंदनाच्या नोकरीमुळे आणि परीक्षा पास झाल्यामुळे आम्हा तिघांनाही ग्रीन कार्ड मिळून गेलं. सोहम, मी आणि वंदना वेंडी आणि डॉक्टर केहून अमेरिकेत स्थायिक झालो. जवळजवळ 15 वर्ष झाली होती. सोहम कॉलेजमध्ये जायला लागला होता आणि महेशची स्वरा सुद्धा मेडिकल स्कूलमध्ये होती. महेश आणि आम्ही बरेचदा भेटायचो. लॉंग वीकेंड असो किंवा दिवाळी गणपतीचा कार्यक्रम असो, आमच्या नाही तर त्यांच्या घरी आमचं गेट टुगेदर ठरलेलं असायचं. मागच्या 2-3 ट्रिप्समध्ये महेश मला थोडासा थकलेला वाटत होता. त्याचा चेहराही पेल दिसला. आम्ही दोघांनी 50शी उलटली होती. मी त्याला जरा काळजीनंच विचारलं, काय रे बाबा, वजन थोडं कमी झालेलं वाटतंय. तेव्हा त्याच्या पत्नीनं उत्तर दिलं, हल्ली म्हणतात भूकच लागत नाही. अरे, पूर्वीचा स्टॅमिना कसा असेल आता, पण काहीतरी कधीतरी मध्येच मळमळत असतं खरं. मी ब्लड टेस्ट करून घेणार आहे. आणि काही दिवसांनी त्याचाच फोन आला, युरिन मध्ये ब्लड दिसतंय, मधून मधून दम लागल्यासारखा वाटतो खरं आणि घसाही कोरडा पडतो. काहीतरी बिघडलंय नक्की. माझ्या फॅमिली डॉक्टरने नेफ्रॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट घ्यायला सांगितलीय. तू किडनीचाच डॉक्टर आहेस म्हणून मी तुला सांगितलं. मी त्याला ब्लड प्रेशर विचारलं. तो ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतच होता. मी त्याला नेक्स्ट वीकेंडला येऊन भेटण्याचं आश्वासन दिलं. त्या आठवड्यात त्याच्या सगळ्या टेस्ट होणार होत्या. मला त्याच्या किडनी बद्दल शंका आली आणि निदान तसंच झालं. हिज किडनीज वर फेलिंग. औषधं चालू होतीच, पण त्याला डायलिसिस करावे लागणार होते. त्याची तब्येत जास्तच खालावत होती. आठवड्यातून त्याला 3दा डायलिसिस करावे लागायचे. तो अगदी थकून जायचा. आमच्या चक्रा त्यांच्याकडे वाढल्या होत्या. किडनी ट्रान्सप्लांट करायची जरुरी होती. मी त्याला किडनी डोनेशनच्या वेटिंग लिस्टवर नाव रजिस्टर करायला सांगितले. बराच वेटिंग पिरियड होता, पण इट वॉज वर्थ इट. ही विल स्टिल हॅव अ बेटर लाईफ. त्याला डिप्रेशन यायला लागले होते. आज अचानक स्वराचा फोन आला. मी धास्तावलोच. काही कमी जास्त तर झालं नाही ना? धडधडतच मी फोन घेतला. स्वरा म्हणाली, माय मॉम वॉन्ट्स टू डोनेट हर किडनी, सो शी चेक टू सी इफ इट्स मॅचिंग. Unfortunately, it didn't match. So now I am ready. I want to donate my kidney, but Dad is not agreed. I will let you know the results. पण तू बाबांना सांग ना, एका किडनीमुळे माणसाला काहीही त्रास होत नाही. I will be just fine with only one kidney. स्वरा डॉक्टर होत असल्यामुळे तिलाही मेडिकलचं ज्ञान होतच. महेशला मात्र हे बिलकुल पसंत नव्हतं. त्याच्या तरुण मुलीने एका किडनीवर जन्म काढायला त्याची हरकत होती. मी त्याला फोन केला. तो म्हणाला, मी रिपोर्ट तुला फॅक्स करतो. आय नीड अ सेकंड ओपिनियन. आय हॅव एन ऑब्जेक्शन टू ऍक्सेप्ट स्वराज किडनी. मला रिपोर्ट मिळाला होता. रिपोर्ट पाहून माझ्या घशाला कोरड पडली. महेशला फोन करायचं धाडसच होईना. किडनी मॅच होत होती, पण रिपोर्ट प्रमाणे स्वरा महेशची बायोलॉजिकल मुलगीच नव्हती. मी वंदनाला विश्वासात घेऊन म्हटलं, एक चांगली बातमी आहे आणि एक वाईट बातमी आहे. वाईट बातमी काय असणार, पण ऐकून ती उडालीच. पण थोडा विचार करून म्हणाली, किडनी मॅच होते ना, मग तेवढंच सांग महेशला आणि स्वराला. कोणीही तुला DNA रिपोर्ट विचारलेला नाही.
अगं पण मी तिला थांबवायचा प्रयत्न केला. भलतंच काहीतरी मनात आणण्याचा विचार सुद्धा करू नकोस. आणि असलं तसं काही तर त्या दोघांना ते माहिती असणारच. आपल्याला माहित नाही म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते इतकं काही महत्वाचं नाही. स्वराला माहित आहे की नाही आपल्याला कल्पना नाही. तिला कळल्यावर तिने निर्णय बदलला तर? कुणाच्याही संसारात मीठ कालवायचा हक्क तुला नाही. मौनम सर्वार्थ साधनम. आणि जर मी परत बोलायचा प्रयत्न केला, ती दोघांची दत्तक मुलगी असली तर आपल्याला काय फरक पडतो? वंदना म्हणाली. तेवढ्यात स्वराचाच फोन वाजला आणि माझी धडधड अजूनच वाढली. आम्ही दोघही दुसऱ्यांना फोन उचलावं म्हणून वाट पाहत होतो. शेवटी मीच फोन घेतला. काका, तू रिपोर्ट वाचलास का? किडनी इज मॅचिंग, पण बाबांना माझी किडनी नको आहे. पण का? अगं त्याला काळजी वाटते. तू एवढ्या तरुणपणी एकाच किडनीवर राहणार. पुढे तुला काही झालं तर थोडीफार हेरिडिटी असतेच ना. मी खडा टाकला. काका, तू रिपोर्ट वाचलायस ना? आय नो आय एम नॉट हिज बायोलॉजिकल डॉटर. माय डॅड met with an accident while my mom was pregnant with me. आजी मुळीच तयार नव्हती या लग्नाला, पण बाबांनी सांगितलं मी ह्याच मुलीशी लग्न करणार आहे. बाबांनी त्यांच्या मित्राला वचन दिलं होतं की तुझ्या बायकोची आणि होणाऱ्या मुलाची जबाबदारी मी घेईन. ही मॅरिड माय मॉम बिफोर आय वॉज बॉर्न. ही इज माय गॉड. आय डू नॉट वॉन्ट एनी अदर डॅड. आय लव्ह हिम. ही लव्हज मी. प्लीज प्लीज तू बाबांना कन्व्हिन्स कर. मला किडनी द्यायचीच आहे. मळभ दूर झालो होतो. मी महेशला फोन लावला. थँक्यू. कल्पनाताई, ऐकू येतोय आवाज माझा? हो. कल्पनाताई, खूपच सुंदर, भारावून टाकणारी कथा. थोडंफार किडनी ट्रान्सप्लांट आणि अशा रिसर्च स्टडीज केलेत, त्यामुळे कल्पना आहे काय असतं ते. मी अस्मिता मोडक, अमेरिकेहून कॅरी, नॉर्थ कॅरोलायना इथून बोलते. मी लेख वाचणारे, म्हटलं तर ललित म्हणून पण जाईल, पण तो लेख म्हणूनच मी जास्त ठेवलाय. हा माझा लेख, त्याचं नाव आहे घुंगरू. प्रज्ञाताईंनी जे काही कृष्णाचं वर्णन केलं, त्याच्या साधारण निगडीत जाणारा आणि कथ्थक या विषयावर जे काही माझं नितांत प्रेम आणि आदर आहे, त्याच्या आजूबाजूला त्या विश्वाशी संलग्न असणारा असा हा लेख आहे. अनेकदा घुंगरूंशी असलेलं आपलं नातं आपल्याला शब्दात मांडता येत नाही. आयुष्यातल्या एका अनपेक्षित क्षणी ते आपल्या साथीला येऊन गेलेले असतात. नकळत आपल्या कोवळ्या वयात आपले बंध त्यांच्याशी जुळून येतात. आपण त्यांच्यामध्ये इतके गुंतून जातो की त्यांची साथ कधीच सुटू नये असं वाटत असतं. पण काहीतरी वेगळंच घडतं. अनेक खाचखळगे पुढे आयुष्यात येतात की कथ्थक जोपासणं, त्या घुंगरूंची साथ राहणं सगळं काही मागे पडतं. त्या काळात सगळं धुरकट दिसत असतं. कित्येकदा अनेक स्त्रियांसाठी वेळ हा मोठा अडथळा असतो. शिक्षण सांभाळून घुंगरूंना आपलंसं करणं प्रत्येकाला जमत नाही. इच्छा आणि वेळ भरपूर असला तरी घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या सबळ नसते आणि अशा वेळी आर्थिक सुखाचा विचार करून नोकरी धंदा अधिक महत्वाचा ठरतो. काही स्त्रियांच्या बाबतीत लग्न होऊन सासरी गेल्यावर सासरच्यांना ही कलाच मान्य नसते. काही वेळा सासरच्या ठिकाणी अशी सोय सहजरित्या उपलब्ध नसते. लग्नानंतर सुरुवातीला काही काळ जरी शक्य झालंच तरी अपत्य प्राप्तीनंतर कित्येक स्त्रिया संसारात इतक्या गुरफटतात की प्राधान्य या गोष्टींबद्दलची त्यांची व्याख्या पूर्णतः बदलते. त्यामध्ये लग्नानंतर नोकरीसाठी किंवा शिकण्यासाठी परदेशी जाणाऱ्यांचाही समावेश आहेच. अनेक स्त्रियांच्या आयुष्यात हे घुंगरू त्यांच्या 35चा एक टप्पा पार केल्यावर येतात. कुठेतरी त्यांची अशा संस्थांशी ओळख होते किंवा आपण हे यापूर्वी करूच शकलो नाही हाच विचार त्यांच्या मनात असतो. नाहीतर स्वतःच्या मुलांसाठी त्यांना गोडी वाटावी म्हणून त्या तसा निर्णय घ्यायचा ठरवतात. पण त्यावेळी सुद्धा त्यांचे मन वेगवेगळ्या प्रश्नांवर येऊन थांबते. आपल्याला हे जमेल की नाही,
आपण इतका वेळ देऊ शकू की नाही, आपल्या शरीराने साथ दिली नाही तर, अशा न संपणाऱ्या प्रश्नांच्या चक्रव्यूहात त्या अडकतात. आणि हे घुंगरू ज्या पुरुषांच्या आयुष्यात येतात त्यांना तर बऱ्याच कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं. ज्यांना घरातच बाळकडू मिळाले असेल त्या पुरुषांसाठी समाजाने त्यांना कथक करताना स्वीकारण्याचा मार्ग थोडाफार तरी सुलभ असतो. पण बाकीच्यांना मात्र घरी आई वडिलांकडून, नातेवाईकांकडून आणि समाजातील आजूबाजूच्या अनेक स्तरांवर विरोध होतो. घुंगरूंविषयीचे आपल्या मनातले प्रेम आणि आदर हे कथ्थक या कलेसाठी किती महत्वाचे आहे हे इतरांना पटवून द्यायचे म्हणजे आकाशाला हात टेकण्या इतके कठीण असते. अजूनही आजच्या पिढीत याबद्दलचा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांना खूप परिश्रम करावे लागतात. पण हीच वेळ असते ती आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवण्याची. कला आपल्याकडे पाठ फिरवणार असं वाटत असतानाच एक आशेचा किरण दिसतो. काहीतरी करून दाखवण्याची संधी चालून आलेली असते आणि खात्री पटते की आपल्या मनातल्या त्या सशक्त इच्छाशक्तीने हा सगळा अंधार पुसून टाकलाय. आपले भारतीय शास्त्रीय नृत्य कथ्थक जोपासण्यासाठी या घुंगरूंना किती अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते सध्याच्या पिढीला मोहात पाडणाऱ्या इतर अनेक अशास्त्रीय वेगवेगळ्या नृत्यांचा पाया आहेत हे मनोमन पटलेलं असतं. तेव्हा मात्र आपण अशा संधींचा पुरेपूर उपयोग करतो. त्या सगळ्या संकटांवर मात करून घुंगरूंबरोबरची आपली वाटचाल पुन्हा एकदा सुरू झालेली असते. धन्यवाद. खूप छान अस्मिता. मी सौ चित्रलेखा पोतनीस टोरंटोहून कॅनडाहून बोलते आहे आणि मी एक स्त्री शक्तीच्या विषयी तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करते माझ्या लहान लेखातून. ऐकू येत आहे ना? नमस्कार मंडळी, मी सौ चित्रा पोतनीस. एक स्त्री तिच्या संपूर्ण जीवनात किती सामाजिक व आर्थिक अडचणींना शौर्याने सामना करीत यशस्वी जीवनाकडे वाटचाल करते अशा एका स्त्रीची कहाणी आहे. तो काळ होता भारतावर इंग्रजांच्या शासनाचा. हे कुटुंब होतं भारतीय संस्कृती व जुन्या रूढींना परिपूर्ण असलेलं. ह्याच कुटुंबातील अवघ्या 14 वर्षाच्या लहानशा मुलीचे लग्न तिच्याहून 20 वर्षांना मोठ्या मुलाबरोबर लावून दिले. हा मुलगा बडोद्यातील महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानात विनोदी लेखक श्री चिवी जोशांबरोबर चिटणीस होता. बालपणानंतर तारुण्याचा अनुभव न घेताच ही लहानशी पोर गृहस्थ जीवनात प्रवेश करते. शिक्षणाचा फारसा गंध नसलेली ही मुलगी आपल्या नवऱ्याच्या तुटपुंज्या पगारातून संसाराची सुरुवात मात्र कौशल्यानं करते. निसर्गानं आपलं काम फार चोखंदळपणे करून या लहानशा पोरीला वयाच्या 16व्या वर्षी प्रथम मातृत्व दिलं व यानंतर घराण्याला वारस हवा म्हणून 8 कन्यांना जन्म दिला व शेवटी परमेश्वरालाच हिची कीव आली व हिला पुत्ररत्न दिला. 2 मुलींच्या जन्मानंतर अशी काय घटना घडली असावी का या लहानशा मुलीला पैसे कमवायचा प्रयत्न करावा लागला? त्यावेळी एक साधू घरी आला व या मुलीला म्हणाला, माझ्याकडे अशी एक वनस्पती आहे का मी असलेल्या सोन्याचे दुप्पट करून देतो व चांदीचे सोने करून देतो. त्याने त्याच्या जवळच्या एका चांदीच्या भांड्यावर ती वनस्पती घासून लावली व चक्क ती चांदी सोन्यासारखी दिसू लागली. ह्या माणसानं म्हणजे साधूनं ती वनस्पती गावातल्या सयाजी बागेतून आणली हेही सांगितलं. एवढं सांगितल्यावर 2 मुलींच्या लग्नाची जबाबदारी समजून या पोरीनं घरातील सर्व सोने व चांदीचे दागिने साधूला आणून दिले. अर्थात तो काय दुप्पट सोने करणार होता? तो हे सर्व त्याच्या झोळीत घालून पळून गेला. मग मात्र या लहानशा पोरीचा नवऱ्याच्या भीतीनं थरकाप उडाला. आता गेलेले सोने व चांदी परत कसे आणायचे ही एक मोठी समस्या उभी राहिली. या मुलीनं माहेरच्या वैद्यकीय व्यवसायाशी थोडीफार मैत्री केली होती. त्याचा फायदा घेऊन तिनं काही घरगुती औषधं केली. मुख्यतः डोक्याला लावायचे औषधी तेल. या मुलीची आई व आजोबाही वैद्यकीय व्यवसायात होते. ही घरगुती औषधं आजूबाजूला देऊ लागली. नशिबाची गोष्ट म्हणजे या औषधी तेलानं बऱ्याच लोकांना फायदा झाला.
घरी औषधांकरता लोकांची रीघ लागू लागली. मग या पोरीनं घरगुती दवाखाना सुरू केला. हे सगळं चालू असतानाच घरातील जबाबदाऱ्या मुलीच्या जन्माच्या रूपानं वाढतच होत्या. दरवेळेस मुलीच्या जन्मानंतर सामाजिक व नवऱ्याकडून मनावर ताण असला तर या आईला आपल्या मुली कधीच जड वाटल्या नाहीत. उलट मुलींवरचं प्रेम व वात्सल्य अधिकच होऊ लागलं. या घरगुती दवाखान्याला एक व्यावसायिक रूप देण्याची मनात कायम व ओढ इच्छा होती. ही मुलगी आपल्या मोठ्या मुलींबरोबर लिहाय वाचायला शिकली. मुख्य म्हणजे संस्कृत शिकली. मोठ्या मुलींबरोबर मॅट्रिकची परीक्षा दिली. संस्कृतच्या वैद्यकीय शिक्षणाला लागणाऱ्या 4 मोठ्या परीक्षा दिल्यात. हे सगळं चालू असतानाच योग्य वेळेवर मुलींकरता लग्नाला योग्य स्थळांचा शोध घेण्याचा पुढाकारही या आईनंच घेतला. या लहानशा मुलीचे बाई या टोपण नावात केव्हा रूपांतर झाले हे बहुधा तिलाही समजले नसावे. कारण घरगुती औषधं घ्यायला लोक यायची व ती बाई म्हणायची. मग या बाई नावानंच ओळखू लागल्या. या बाईंच्या सर्वात मोठ्या मुलीची लग्नाची वरातही हत्तीवर काढली व ज्येष्ठ जावई त्या काळी स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले होते. अशा प्रकारे हळूहळू आपली संसारिक जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न चालू होता. या बाईनं संस्कृत शिक्षण पूर्ण झाल्यावर आयुर्वेदाच्या परीक्षा दिल्या. त्यात प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यात. मग त्यांनी RMP रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची पदवी घेतली. महाराजा सयाजीराव संस्थानात म्हणजे बडोद्यातील प्रथम स्त्री वैद्य म्हणून मान मिळवला. या बाईनं बडोदे वैद्य मंडळात प्रमुख व उपप्रमुख म्हणून अनेक वर्ष कार्य केले. या बाईनं कायदेशीर आयुर्वेदाचा अभ्यास केल्यामुळे स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. त्या काळी इंग्रजी गोऱ्या बायका पण यांच्याकडनं औषध घ्यायला व भेटायला यायच्यात. सुरुवात केली ते एका दवाखान्यापासून ते 4 मोठे दवाखाने बडोद्याच्या आसपास सुरू केले. आठवड्याचे 7ही दिवस वेगवेगळ्या दवाखान्यात जायचे. याबरोबर या बाईंनी एक दिवस धर्माचा दिवस ठेवला. ह्या दिवशी गरिबांना फुकट औषध द्यायचे. त्याच वेळेसची एक घटना आहे. बडोदा जिल्ह्यातील एक 12 वर्षाच्या मुलाचे केस संपूर्ण पांढरे झाले होते. या बाईंनी डोक्याला लावायचे तेल व योग्य औषध पथ्य व आपल्या देखरेखीखाली ठेवून 6 महिन्यात संपूर्ण केस काळे आणून दाखवले. तेव्हा सर्व वैद्यकीय क्षेत्रात राजघराण्यातून व इंग्रजांनी त्यांचा सत्कार केला. या बाईचं डोक्याला लावायचे औषधी तेल व सखोल स्त्री रोगावरील अभ्यास व परीक्षण बडोद्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात फार चर्चित होतं. असे म्हणतात या बाईनं आपल्या आई व आजोबांपेक्षाही जास्त कीर्ती वैद्यकीय क्षेत्रात मिळवली. हा असा व्यवसायाचा उत्कर्ष चालू असताना मातृत्वाला काही स्थिरता येत नव्हती. घरात मुली एका पाठोपाठ एक वयात येत होत्या. मग या बाईंनं बडोदा बाहेरचे दवाखाने बंद केले व बडोद्यातील काही दवाखाने चालू ठेवले. पुढे संसारिक पसारा पाहून घरीच मोठा दवाखाना सुरू केला. बडोद्याच्या महाराजी सयाजीराव संस्थानात स्त्रियांच्या राज्यवैद्य म्हणून या बाईनं अनेक वर्ष काम केले. आपल्या वैद्यकीय व्यवसायाला अजून व्यावसायिक रूप देण्याचे ठरवले. तेव्हा त्यांनी बिल्वपत्र फार्मसी स्थापन केली. त्या शकुंतला हेअर ऑइल व अनेक वेगवेगळी औषधं बनवली. ही फार्मसी स्थापन करण्यात त्या काळी श्री चिंतामण विनायक जोशी यांनी कागदी लेखीपत्रात फार मदत केली. अनेक वैद्य व वैद्यकीय प्रतिनिधी या फार्मसीत कामाला होते. काही वर्षानं आर्थिक अडचण व मूळतः विश्वासू मनुष्यबळाची उणीव भासून ही फार्मसी विकली. असे म्हणतात अनेक वर्ष यांच्या औषधाचे पेटंट नवीन ट्रेडमार्क खाली चालत होती. या सुमारास अडचणींना कंटाळून या बाईनं परमेश्वराच्या जवळ जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याकरता एक मार्ग शोधला. तो म्हणजे आपले रोजचे जेवण सोडले व दिवसातून फक्त एकदाच उपवासाचे खायचे. 12 वर्ष उपवास केला. अतिशय साधं व निर्मळ जीवन जगल्यात. सकाळी उठायचं, धन्वंतरीची पूजा करायची व रात्री एकदाच काहीतरी उपवासाचे खायचे व गीता वाचून दिवसाचा अंत करायचा. यांच्या काही मुलींच्या बालमनात हे ठाम मत होते की आई जेवत नसते म्हणजे आपण आई झालो का जेवायचे नाही. कारण त्यांनी बालपणी आईला कधी सर्वसाधारणपणे आमटी भात खातानाच पाहिला नाही. या 12 वर्षाच्या तपानंतर असे म्हणतात या बाईंना दत्त व धन्वंतरीनं साक्षात्कार दिला होता. नंतर त्या हळूहळू जेवू लागल्यात. या बाईनं पुढे काही वर्षांनी आपल्या वैद्यकीय अनुभवाच्या रूपात आयुर्वेद कल्पना हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाची प्रस्तावना महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या प्रमुख आयुर्वेदाचार्याने लिहिले. पुढे हे पुस्तक विद्यापीठात आयुर्वेद विभागात ठेवले होते. आजही हे पुस्तक विद्यापीठाच्या पुस्तक संग्रहालयात संदर्भ पुस्तक ग्रंथ म्हणून ठेवले आहे. या बाईंनी आपल्या 8ही कन्या सुशिक्षित व प्रतिष्ठित कुटुंबात दिल्या.
या बाईंचा मुलगाही प्रतिष्ठित चित्रकार होता, ज्याचे नाव भारताच्या पद्मश्री करता नामांकन झाले होते. या बाईंना स्त्रीविषयी अतिशय अभिमान व आदर होता. त्या म्हणायच्या, स्त्री ही विश्वाची जननी आहे. तिचा या विश्वाच्या प्रगतीत फार मोठा वाटा आहे. स्त्रीला कधी कमी लेखू नका, तिला बरोबरीनं मान द्या. गंमत अशी वाटते का या बाईंना त्याच्या जीवनातल्या 8 मुली कमी वाटल्यात म्हणून धर्माच्या 3 निराधार मुली दत्तक घेतल्या व कन्यादान केले? हे दुसरे काही नसून स्त्रीविषयी प्रेम आहे. अनेक धर्मकन्या होत्या या बाईंच्या समाजात. या बाईंचा 80 वर्षाचा जीवनाचा प्रवास धैर्यानं व कर्तृत्वानं गेला. मला सदैव या बाईंच्या कर्तृत्वाचे धाडसाचे कौतुक वाटते का ज्या काळात स्त्रीचे सामाजिक स्थान व शिक्षण कठीण होते, त्या काळात जन्म घेऊन किती धाडसानं या बाईंनी जीवनाच्या चढाओढीत भाग घेतला. मला अभिमानानं सांगावसं वाटतं व सदैव अभिमान वाटतो का या दुसऱ्या कोणी नसून माझ्या आजी वैद्य सौ कमळाबाई जोशी होत्या व मी त्यांची नात. नमस्कार. वा, अप्रतिम चित्रा, खूप सुंदर सादर केलंस. पण सगळेच तुम्ही एक से एक कलाकृती सादर करत आहात, अभिवाचन पण अप्रतिम करत आहात. ही आपली शेवटची प्रस्तुती, आणि ही प्रस्तुती जी आहे ही माझी नाहीये. लिखाण केलेलं आहे न्यू जर्सी अमेरिका इथून रोहिणी विनायक गोरे यांनी, आणि वाचनाचा प्रकार आहे प्रवास वर्णन. तेव्हा मला एवढं म्हणायचं की ही शेवटची आहे, त्यामुळे बऱ्याच वेळांपासून आपण सगळेच जण एकमेकांचं ऐकतो आहे आणि सगळेच इतके सुंदर वाचतायत. तर ही तर तुम्ही माझं हे ऐकून घ्या. लेखिका आहेत रोहिणी विनायक गोरे या, आणि शीर्षक आहे हँगिंग रॉक. वळणावळणाचा रस्ता पार करत आमची कार पार्कच्या दिशेनं चालली होती. आजूबाजूला डोंगराळ प्रदेश होता. स्प्रिंग चालू झाला असला तरी खूप हिरवगार झालं नव्हतं. उंचच उंच झाडांना पानही तुरळकच दिसत होती. काटक्या आणि सुकलेला पालापाचोळा सर्वत्र दिसत होता. रस्ता काळा कुळकुळीत, रस्त्याचे 2 भाग पाडणारी मधली पिवळी रेषा आणि कडेच्या 2 पांढऱ्या रेषा स्पष्टपणे जाणवत होत्या. आपण उंचच उंच जात आहोत हेही जाणवत होतं. पार्कमध्ये गाडी पार्क केली. तिथल्या ऑफिसमध्ये जाऊन एक छोटं माहिती पत्रक घेतलं, ज्यामध्ये पार्कमध्ये असणाऱ्या सर्व ट्रेल्सची माहिती होती. आमच्या प्रवासाला 5 तास पूर्ण झाले होते. 4 तास हायवेवरचा प्रवास पार करून उरलेला तासाभराचा प्रवास केला आणि पार्कमध्ये हजर झालो. ऐन जेवणाच्या वेळेला पोहोचलो, त्यामुळे प्रचंड भूक लागली होती. कारमध्ये बसूनच जेवण केलं. सर्वजण असंच करत होते, कारण पार्कमध्ये खाण्यापिण्याची सोय अजिबात नव्हती. पाणी पिण्याची बाटली, माहिती पत्रक, थोडी फळं आणि कुकीज घेऊन आम्ही निघालो. सुरुवातीला 2-3 छोटे ट्रेल करायचे ठरवले. हे ट्रेल धबधब्याचे होते. एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला असे 2 धबधबे पाहिले. एक होता हिडन फॉल आणि दुसरा होता विंडो फॉल. हिडन फॉलला बरंच काही खाली उतरावं लागलं. निसर्गनिर्मित त्या दगडांच्या पायऱ्या, खडकांवरून कोसळणारा तो छोटा धबधबा, त्याचं पाणी पायऱ्या पायऱ्यांवरून खाली येत होतं. पुढे कुठेतरी आणखीन दरीत जात असेल. तिथे छोटी छोटी मुलं पाण्यात उभी होती. काही मुलं तर खडकावर चढून धबधब्याच्या पाठीमागून येऊन दुसरीकडच्या खडकांवरून खाली उतरत होते. मला पण पाण्यात उभे राहण्याचा मोह आवरला नाही. दुसरा धबधबा म्हणजे विंडो फॉल. याकरता आधीही खूप चालावं लागलं. चालताना खालची दरी दिसत होती. या धबधब्यासाठी 100 फूट खाली उतरावं लागलं. इथेही निसर्गनिर्मित दगडांच्या छोट्या पायऱ्या, डावीकडे सुकलेला भरपूर पालापाचोळा, काटक्या, सुकलेली उंच झाडं होती. हा धबधबा आधी कठड्यांवरून पाहिला, नंतर अजून थोडं खाली गेलो. धबधब्याचं नितळ पाणी खूप खालपर्यंत जाताना दिसत होतं. इथे पण मुलं बागडत होती. इथून वरती येताना मात्र अरे देवा असे म्हणण्याची पाळी आली. लगच्या लगेच पायऱ्या असल्या की उतरताना काही वाटत नाही, पण चढताना मात्र जीव जातो. मी तर 2-3 पायऱ्या चढल्या की दम खायला बसत होते. हृदयाचे ठोके नुसते वाढले होते तर त्यांची घोडदौड सुरू होती. हृदयाचे ठोके नुसते वाढले नाहीत तर त्यांची घोडदौड सुरू होती. त्या दिवशी मुहूर्त पण नेमका साधला गेला होता. डोक्यावर रणरणतं ऊन होतं. प्रचंड प्रमाणात सूर्यप्रकाश, जणू टिपूर चांदणच. या 2 धबधब्यांनी खूपच दमवलं. बरेच पुढे चालत गेल्यावर एक लाकडी शेड होती, त्यामध्ये बाकड्यावर बसलो. थोडा गारवा जाणवला. तिथल्या थंडगार पाण्यानं हातपाय तोंड धुतले.
थोडी फळं, चॉकलेट आणि कुकीज खाल्ल्या, त्यामुळे जरा उत्साह जाणवला. आता तिसरा धबधबा पाहण्यासाठी परत चालायला सुरुवात केली. वरचे दोनही धबधबे जाता येता मिळून 3 मैल चालणं, उतरणं, चढणं झालंच होतं. तिसरा धबधबा जाऊन येऊन 1 मैलाचा होता. हा धबधबा मला प्रचंड आवडला. मी खडकावर बसून धबधब्यामध्ये पाय सोडले. पाणी बर्फासारखं थंडगार होतं. दुखणाऱ्या पायांना हे थंडगार पाणी आराम देत होतं. असं वाटत होतं की इथेच बसून राहावं. वेळेचा अंदाज घेतला आणि तिथून निघण्याचा निर्णय घेतला. हॉटेल पार्क पासून तासाभराच्या अंतरावर वेगळ्या दिशेला होतं. वळणावळणाच्या रस्त्यावरून हॉटेलच्या दिशेला मार्गस्थ झालो. मान, डोके, पाय प्रचंड दुखत होते. चढण्याची काय तर चालण्याची सवयही पूर्णपणे गेलीये. पूर्वी शाळा कॉलेजात असताना पर्वती, हनुमान टेकडी, चतुशृंगी असे चढ उतार बरेच वेळा केले होते. अमेरिकेत पहिल्यांदाच डोंगर माथ्यावरचे चढ उतार करत होतो. दुसऱ्या दिवशी परत पार्कमध्ये हजर. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशीचं तापमान थोडं खाली होतं आणि तुरळक ढगही दिसत होते. सर्वात मुख्य आणि आकर्षक ट्रेल म्हणजे हँगिंग रॉक ट्रेल. हा जर केला नाही तर इथे येण्यात अर्थच नाही. हा ट्रेल अतिशय निसर्गरम्य. सुरुवातीला थोडा उतार आणि उतरल्यावर चढायला सुरुवात केली. पायवाटेवर पांढरी माती आणि त्यावर खडी पसरलेली होती. आजूबाजूला उंच उंच झाडी पण फांद्या नाही. सर्वत्र काटक्या, झाडांच्या खाली सुकलेला पालापाचोळा, अगदी तुरळक ठिकाणी हिरवंगार पान. अधूनमधून झाडं पडलेली होती. काही झाडांची खोडं अर्धी कापलेली तर अर्धी अशीच उघड्यावर पडली होती. डोंगर चढायला सुरुवात केली. पहिला चढ गेला, दुसराही गेला, तिसरा पार केला. तिसऱ्या चढावर तर मात्र पावलं उभी पडायला लागली. प्रत्येक चढावर एक लाकडी बाकड होतं, दम खाण्याकरता. कोरड्या झालेल्या घशात बरं वाटेल इतपत पाणी पित होतं. चढ चढताना इतकं काही दमायला झालं होतं ना की तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. मनात मात्र गाणं गुणगुणत होतो, पर्वतों के पेड़ों पर शाम का बसेरा है. डोंगराच्या माथ्यावर आलो आणि सपाट पायवाट सुरू झाली. यातही थोडा उंच सखलपणा होताच. इथेच मला थोडा कंठ फुटला. विनायकला विचारले, अजून किती चालायचंय रे? विनायक म्हणाला, अर्ध अंतर झालंय, अजून अर्ध अंतर नक्कीच असेल, बघूया पुढे. पुढे बरेच चालत गेलो आणि परत थोडा चढ लागला. थोड्या वेळाने लाकडाच्या पायऱ्या चढत वर गेलो आणि समोर पाहतो तो काय, 200 फूट उंच टोकदार सुळका. इथे खालच्या खडकांवर काही तरुण मुलं बसली होती. वर सुळक्याकडे पाहिले तर 2घी जण तिथे उभी होती. ते बघूनच पोटात धस्स झालं. आम्हाला वाटलं संपलं, आता ट्रेन तर संपला कुठचा. उजव्या दिशेने जा असा एक बाण दिसला. त्याकडून माणसे येताना दिसत होती. त्यातला एक जण मजेने म्हणाला, ती दोघे वर खोळंबली आहेत, खालून एलिव्हेटर पाठवा म्हणजे त्यांना खाली येता येईल. इथे सुळक्यांचे फोटो काढले. फोटो काढण्यात माझी टोपीच तिथे पडली. अर्थात लेखिकेनं काही फोटो पाठवले, पण ते मी तुम्हाला हे वाचन झाल्यावरती दाखवते. इथूनही थोडासा उतार आणि परत चढण. ती चढण परत निसर्ग निर्मित छोट्या खडकांच्या पायऱ्यांची होती. हा जो चढ आहे ना, तो डोंगरा मागून वळसा घालून खुद्द हँगिंग रॉक कडे वर नेत होता. इथे बरेच मोठाले खडक होते. निरनिराळ्या खडकांवर उभं राहून खालची खोल तरी दिसत होती. भीतीच वाटत होती. अजूनही थोडे पुढे गेल्यावर मोठमोठाले ओबडधोबड निरनिराळ्या आकाराचे खडक होते. खडकांची टोकं निमुळती होत वेगवेगळ्या. काही जण पुढे गेलेल्या खडकाच्या अणकुचीदार टोकावर जाऊन बागेत बसल्यासारखे आरामात बसले होते. काही जण खाली पाय सोडून खुर्चीत बसल्यासारखे बसले होते. इथेही लहान मुले, छोटी बाळे होती. मी तर खडकावर उभे राहूनच खोल दरीचे फोटो काढले. पण अगदी टोकाला जाऊन उभे राहण्याची किंवा बसण्याची हिंमत कदापिही होणं शक्य नाही. कारण की खाली पाहिले तर खोल दरी. सुळका 200 फूट आणि डोंगरावरचे चढ मिळून साधारण 200 ते 300 फूट अंदाजे अंतर असं मिळून वर गेलो. तिथे जाऊन खालच्या दरीतला नयनरम्य परिसर बघितला. दूरवर पसरलेले डोंगर बघितले. डोंगरातून येणारी आमची पायवाट बघितली. तर येताना त्रास होता. आता काय खाली उतरायला खूप सोपं आहे. खाली उतरायला सुरुवात केली. सुळक्याच्या पायथ्याशी येऊन परत एकदा सुळक्याच्या टोकापर्यंत नजर टाकली. तिथे माझी पडलेली टोपी मिळाली.
वेळेवर मिळाली कारण ऊन चढायला सुरुवात झाली होती. कोणीतरी छोट्या झाडाच्या अर्धवट कापलेल्या खोडावर तिला टांगून ठेवलं होतं. उतरताना खूप छान वाटत होतं. मनात गाणे गुणगुणत होते. घडी घडी मोरा दिल धडके. मधुमतीतलं चित्रीकरण असंच आहे. डोंगराच्या माथ्यावर सपाट पायवाट, उंच उंच झाडे, खाली उतरलेली खोलदरी. उतारावर आपोआप भरभर उतरलं जात होतं. पायांना रोखण्यासाठी खूप कष्ट पडत होते. वर येऊन परत थोडी फळं खाल्ली. गार पाण्याने हातपाय तोंड धुतले. थंडगार पाणी प्यायले. विचार केला होता इतकी लांब आलोय तर उद्याही 1-2 ट्रेल करावेत का? पण मनाला आवर घातला आणि सूर्योदय होण्याआधी घरी येऊन पोहोचलो. निघताना वळणावळणाची वाट संपल्यावर एका मेक्सिकन उपाहारगृहात जेवण केलं. जेवणाची चव चांगली होती, त्यामुळे पुढच्या प्रवासासाठी उत्साह आला. घरी आल्यावर फोटोज PC वर अपलोड केले. एक आगळा वेगळा अनुभव घेतल्याचा एक प्रचंड आनंद मनात साठून होता. डोळे मिटले की सारखा हँगिंग रॉक डोळ्यासमोर येतोय. इतक्या उंचावर नाही तरी अशाच प्रकारच्या जंगलात आणि डोंगराळ भागात आम्ही राहिलो होतो. क्लेमसन मध्ये साऊथ कॅरोलिना राज्यात. त्याची आठवण आता होत आहे. तिथे घराच्या आजूबाजूने उंच उंच झाडं होती. ते घर तर अगदी खेड्यामधले घर कौलारू असंच वाटत होतं. लेखिका आहेत रोहिणी विनायक गोरे आणि न्यू जर्सी अमेरिका इथून त्यांनी हा लेख आपल्याला पाठवलाय. असं असं लेखिकेने तिचं प्रवास वर्णन केलं आहे. खूप छान लिहिलं आहे रोहिणीताई. खूप खूप धन्यवाद. मस्त मृदुला. खूपच छान. मलाही वाटलं की मी त्या स्थळी जाऊन पोहोचले म्हणून. तर कथा, कविता, लेख, नाट्यछटा, वा, सुरेख रंगला आजचा कार्यक्रम, नाही का? भारत असो वा भारताबाहेर, मराठी माणूस हा आपल्या छंद, आपली संस्कृती ही किती सुंदररित्या जपतोय हे आज आपण सगळ्यांनी इथे बघितलं. मी भारती लोकरे, टोरंटो, कॅनडावरून बोलते आणि आपण आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात व आपले वेगवेगळ्या विषयांवरचं इतकं सुंदर सादरीकरण केलं, त्याबद्दल मी आपलं मनापासून खूप खूप अभिनंदन करते. आणि मृदुला आणि मोहना, क्या बात है, मस्त झाला कार्यक्रम. कार्यक्रमाची संकल्पना, आखणी, मांडणी खरंच म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही तुमचं कौतुक करायला. थँक्यू सो मच. आणि मंडळी, बघता बघता 3.5 तास झालेत. खूप वेळ झाला. आता आपल्याला थांबायला हवं. तर मी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते. दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि एक शेवटचा शब्द आपण मोहनाकडून घेऊ. मोहनाने यावरती भरपूर मेहनत घेतली आणि अतिशय सुंदर हा आज जर का कार्यक्रम आपण बघतो आहोत, तो म्हणजे मी म्हणेन फक्त मोहनाच्या मेहनतीने. आणि भारती तू नेहमीच असतेसच, पण आता आपण मोहनाचे अगदी मनापासून धन्यवाद करूया. मोहना. नक्की नक्की. पण हे सगळं माझ्या एकटीच्या मेहनतीने नाही झालेलं. तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे याच्यात. आणि मला वाटतं भारतात तर आता मध्यरात्र आहे, तिकडे जागून तुम्ही हा भाग पण घेतलात, बघताय, आपण सगळं ऐकतोय. अतिशय सुंदर विषय होते सगळ्यांचे आणि खूप छान सगळ्यांनी सादर केलं. तर मराठी ग्लोबल विलेज तर्फे, मृदुला तर्फे आणि भारती तर्फे तुमचे, सहभागी होणाऱ्यांचे आणि जे कोणी कार्यक्रम पाहत असतील आता त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि आपण हा कार्यक्रम आता संपूया. धन्यवाद. खूप धन्यवाद. सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद.